सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विद्यार्थी आता जरा अलर्ट, बोलणं बिलकुल बंद। मराठा विद्याप्रसारक समाज संचलित जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जायखेडा या विद्यालयामध्ये तसेच त्रिमूर्ती पेट्रोलियम, विजय ॲग्रो सर्व्हिसेस, शिवम मेडिकल, ताराबाद, बालाजी मोबाईल्स या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्यासाठी जो हा इथं कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंधन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम हा आपल्या विद्यालयात या लाडशके वाणी समाज मंगल कार्यालय व युवा मंच जायखेडा यांनी इथं हा प्रस्तुत केलेला कार्यक्रम आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असलेले आपल्या विद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकहून आलेले डॉक्टर सुप्रिया मालसाने पाटील नाशिक, डॉक्टर भूषण जाधव नाशिक, कुमारी अनुष्का टिपरे, त्याच पद्धतीने आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय शोभाताई गायकवाड, त्याच पद्धतीने आपल्या स्कूल कमिटीच्या सदस्य गावच्या उपसरपंच श्रीमती विद्याताई देवरे, त्याच पद्धतीने लाडशाकीय वाणी समाज जायखेडा याचे अध्यक्ष सन्माननीय विजय काशीनाथ ब्राह्मणकर, त्याच पद्धतीने विवाह मंच जायखेडा याचे सर्व सदस्य पदाधिकारी, त्याच पद्धतीने ज्ञात अज्ञात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व गावातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचे हातभार लागले असे सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य शेवाळे सर, त्याच पद्धतीने सन्माननीय पर्यवेक्षक साहेब आयरे सर यांच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी विद्यार्थी यांच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करतो। पुनश्च एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या सर्व मान्यवरांसाठी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव या आपल्या संस्कृतीनुसार आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम मी आपल्या गीतमंचला विनंती करतो की त्यांनी स्वागत गीताने त्यांचं स्वागत करावं। गीतमंच माईकडून
अतिशय छान. विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रम आयोजनाबाबत ज्याही काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या प्रमुख पाहुणे किंवा आयोजक समिती तुम्हाला सांगणारच आहे. परंतु अतिशय छान उपक्रम मी असा या कार्यक्रमाविषयी म्हणेल की जे 9वी ते 12वीचे विद्यार्थी असतात त्यांच्या जीवनातला अतिशय टर्निंग पॉईंटचा हा पिरियड असतो. त्यांच्या शरीरातले होत असणारे बदल आपण 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकत असतो. त्यांची असणारी मानसिक स्थिती, अडल्सन पिरियडमध्ये कौमार्य अवस्थेमध्ये होत जाणारे शरीरातले बदल, होणारे सगळे विचार आणि डिस्टर्ब अवस्थेत असणारा हा विद्यार्थी, या परिस्थितीमध्ये जर त्याचा एखादा पाऊल चुकला तर त्याचं आयुष्याचं कसं नुकसान होऊ शकतं हे आपण अनेक उदाहरणातून बघत असतो. म्हणून या पिरियडमध्ये जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य मार्गदर्शनाची गरज जर त्याला भासत असेल आणि ती गरज जर आपल्या ग्रामीण भागात जर मिळत नसेल, कारण आपला ग्रामीण भाग जर पाहिला तर सर्व शेती वर्ग, व्यवसाय, छोटा मोठा व्यवसाय, मजुरी आणि अशा भागामध्ये मधल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची पाहिजे तशी गरज जी असते ती मिळत नाही. कारण हा पालक जो असतो हा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर अहोरात्र प्रयत्न करत असतो आणि आपल्या विद्यार्थ्याला कसं चांगल्या पद्धतीने शिक्षण देता येईल याच्यासाठी तो प्रयत्नशील असतो. विद्यालय तो प्रयत्न करत असतो, सन्माननीय प्राचार्य ते प्रयत्न करत असतात, शिक्षक बंधू प्रयत्न करत असतात. परंतु 24 तासामध्ये 5 ते 6 तास फक्त तो विद्यालयात असतो आणि तेवढ्यात ते त्याला पाठ्यपुस्तकातलं अभ्यासक्रम शिकवणं की पुन्हा त्यांना हे जनरल नॉलेज देणं की तेव्हा त्याच्या जे बाह्य ज्ञान आहे हे कोणत्या स्तरापर्यंत त्याला पोहोचवणं इथं खरं कसोटी लागत असते. म्हणून अशा सामाजिक संस्था ज्यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम इथं राबवण्याचा या जायकडा लाडशाखी वाणी समाज मंडळाने केलेला आहे, युवा मंचाने केलेला आहे. मी निश्चितच त्यांचं मनापासून आभार मानेल. कारण अशा स्थितीत असं लेक्चर किंवा असं मार्गदर्शन करून त्यातले 10-20% विद्यार्थ्यांच्या पर्यंत जरी ते पोचलं, त्यांच्या घरापर्यंत जरी पोचलं तर निश्चितच त्याचा फायदा होईल. आपल्या गावात घडणाऱ्या विविध घटना आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. अशा या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या लाडशाखीय वाणी समाज जायकडा यांचे अध्यक्ष सन्माननीय विजय काशीनाथ ब्राह्मणकर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आताच शेवाळे सरांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला विद्यालयाच्या वतीने पूर्ण अनुमोदन देतात. विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रमुख पाहुण्यांचं, अध्यक्षांचं, सन्माननीय प्राचार्य, सुपरवायझर किंवा गावातील सरपंच, उपसरपंच या सर्वांचं या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयाकडून जे सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी मी या लाडशाखीय समाज सन्माननीय प्रणित ब्राह्मणकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी व त्यांचा सत्कार समारंभाचं नियोजन आपल्या हाती घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद शेवाळे सर. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार आणि सर्वांचे लाडशाखी वाणी समाज जायकडा यांच्यातर्फे मी सरचे स्वागत करतो. माझी जरी असलो तरीही अजून तिचाच आहे, माझी जरी असलो अजूनही तिचाच आहे, मोठा जरी झालो असलो तरी अजून तिच्याच आठवणीत रमतो अशी माझी जनता इंग्लिश स्कूल जायकडा लाडकी शाळा आणि तिची शिकवण आयुष्यभर विसरू न शकणारा मी प्रणित ब्राह्मणकर. आपल्याला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सुप्रियाताई मालसाने पाटील यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. ह्या एक अनुभवी मानसशास्त्रज्ञ व शैक्षणिक समुपदेशक आहेत. वैद्यकीय, मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांना 15 वर्षांहून अधिक काळ कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, इमोशनल इंटेलिजन्स, नॅरेटिव्ह थेरपी, करिअर काउन्सिलिंग, रिमेडियल एज्युकेशन इत्यादी विषयात इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्स केले आहेत. तसेच नाशिक येथील विविध न्यूरोलॉजिस्ट, सोपान हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटलसह वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिल्ली पब्लिक स्कूल, हरिजन अकॅडमी येथे मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा सन्मान व स्वागत आमच्या युवा समाजाच्या युवा मंचाचे अध्यक्ष श्री रितेश ब्राह्मणकर यांनी करावा अशी मी विनंती करतो. डॉक्टर सुप्रिया मालसाने पाटील.
सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात मॅडमांचं स्वागत करायचं. धन्यवाद मॅडम. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर भूषण जाधव. डॉक्टर भूषण म्हणजे एक यंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणता येईल आपल्याला. आणि डॉक्टर भूषण एक नामवंत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, तसेच त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीच्या फिलॉसॉफीमध्ये मास्टर्स, तसेच क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये त्यांनी MA पूर्ण केले आहे. त्यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आमचे लाडशाखे वाणी समाजाचे अध्यक्ष विजय ब्राह्मणकर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर भूषण जाधव. यानंतर आमचं लाडकं पिल्लू अनुष्का टिपरे आमच्या जायकडचीच येते. तर खरं तर अनुष्काच्या माध्यमातूनच आम्ही सनशाईन पर्यंत पोहोचू शकलो आणि आपल्याला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभले. अनुष्काचा मी थोडक्यात परिचय करून देतो. अनुष्का यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स, तसेच महाविद्यालयीन स्त्री पुरुष प्राध्यापक व प्राध्यापिका यांच्यातील नैराश्य पातळी या विषयावर त्या सध्या PhD करत आहेत. त्यांचा सन्मान दिगंबर ब्राह्मणकर आमच्या युवा मंचाचे सचिव यांनी करावा अशी नम्र विनंती. धन्यवाद अनुष्का आणि दिगंबर. मॅडम, आमच्या गावाची डोर 2 रणरागिणी सांभाळतात. त्यापैकी आमच्या सरपंच आहेत शोभाताई गायकवाड. यांचा सन्मान आमच्या वैशाली ब्राह्मणकर महिला अध्यक्ष यांनी करावा अशी नम्र विनंती. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय मॅडम. यानंतर आमच्या गावाच्या लाडक्या उपसरपंच विद्याताई देवरे. विद्याताई देवरे यांचा सन्मान सुचिता काकू व जयश्री काकूंनी करावा आमच्या. या काकू पुढे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या शाळेचे लाडके मुख्याध्यापक, ज्यांनी एका क्षणाचा विलंबही न लावता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही कार्यक्रम घ्या नाही तर नका घेऊ, पण तुम्ही आले इथपर्यंत याच्यासाठीच तुमचं अभिनंदन. म्हणजे मुख्याध्यापकांना अशी जाण असलेले मुख्याध्यापक लाभणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तर मुख्याध्यापकांचा सन्मान आम्हाला आमच्या मंडळातर्फे करायचा आहे. मुख्याध्यापकांची मी पहिल्या दिवसापासून बोलत असल्यामुळे त्यांचा सन्मान मला स्वतः करण्याची इच्छा आहे, त्याच्यामुळे मी स्वतः करणार आहे. शाळेचे सन्माननीय प्राचार्य शेवाळे सर यांचा सत्कार प्रणित भाऊ स्वतः करतायत. धन्यवाद प्रणित भाऊ. तदनंतर आपले शिस्तप्रिय पर्यवेक्षक सर श्री आयरे यांना मी पुढे बोलवतो. यांचा सन्मान आमचे उपाध्यक्ष मेघश्याम महाजन यांनी करावा. धन्यवाद आयरे सर, धन्यवाद.
खंडूभाऊ. मित्रांनो, तुम्ही आयुष्याच्या आता अशा टप्प्यावर आहात, इथून पुढे आता तुमचं वय वर्ष सरासरी 16 आहे. इथून तुमच्या पहिला टेन्शन येईल, आता कशाला ऍडमिशन घेऊ, 11वी 12वी झाली, आता कशाला ऍडमिशन घ्यायचं. नंतरून त्याच्यातून येणारा मानसिक ताण, म्हणजे इथून तुमचं आयुष्य मरेपर्यंत ताणतणावातच जाणार आहे. प्रत्येक गोष्टीत निर्णय घ्यायचा, ताणतणाव मॅनेजमेंट. इथून पुढे तुम्हाला फक्त मानसिक आरोग्य या विषयाचे मार्गदर्शन आणि तोंड ओळख जरी झाली तरी आपला कार्यक्रम यशस्वी होईल असं मी गृहीत धरेल. तरी सगळ्यांना मी नम्र विनंती करतो, हे जे प्रमुख पाहुणे सहजासहजी उपस्थित होत नाही, पण ते आपल्या नशिबाने आपल्याला मिळालेत आणि 4च दिवसामध्ये पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम आज संपूर्ण होत आहे. तरी सगळ्यांनी लक्षपूर्वक आत्मसात करा मॅडम काय सांगतात. त्यानंतर जर तुम्हाला कोणाला काही शंका असतील, परीक्षेची भीती वगैरे वगैरे काही वाटत असेल तर तुम्ही मॅडमांना नंतर प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही कार्यक्रम चालू असताना शांत चित्ताने एक अर्धा पाऊण तास लक्ष द्या. आता मी तुमचा जास्त वेळ न घेता मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करेल. जास्त वेळ न दवडता डॉक्टर सुप्रिया मालसाने पाटील. एक मिनिट मॅडम. मॅडम त्यांचं लेक्चर थोडं 5 मिनिटं उशिरा होईल. अतिथी देवो भव या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शाळेचे सन्माननीय प्राचार्य यांची अशी इच्छा आहे की आपल्याकडे एवढे मोठ्या स्वरूपाचे पाहुणे इथं लाभले आणि ते लाभण्याचं कारण म्हणजे आपल्याच विद्यालयातील माजी विद्यार्थी असतील किंवा गावातील काही समाजसेवक असतील, काही संस्था असतील, यांच्या प्रयत्नातून ते आपल्या विद्यालयात पोहोचले, म्हणून त्यांचा सुद्धा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी सर्वप्रथम आपल्या विद्यालयाचे प्राचार्य शेवाळे सर यांना विनंती करेल की त्यांनी गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय शोभाताई गायकवाड यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तो त्यांनी स्वीकारावा. त्यानंतर गावच्या उपसरपंच, आपल्या स्कूल कमिटी सदस्य, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सभासद श्रीमती विद्याताई देवरे यांचाही सत्कार सन्माननीय प्राचार्य करतील. यानंतर खऱ्या अर्थाने ज्याने हे सर्व नियोजन केलं असं लाडशाके वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजय काशीनाथ ब्राह्मणकर यांचा सत्कार सन्माननीय प्राचार्यच करतील. खरंच सन्मानाच्या पात्र असे आपले अध्यक्ष, त्यांचं काम विजयदादांचं अतिशय मोलाचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, आपल्याला नाशिकहून आलेले डॉक्टर सुप्रिया मालसाने पाटील यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे सन्माननीय सुपरवायझर साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अतिशय मोलाचं मार्गदर्शन मॅडम आपल्याला करणार आहेत, त्याबद्दल त्यांचे आत्ताच मी आभार मानून घेतो. यानंतर डॉक्टर भूषण जाधव नाशिक यांचा सत्कार सुद्धा आपल्या शाळेचे सन्माननीय सुपरवायझर साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि पुस्तक. यानंतर याच गावाच्या याच विद्यालयाच्या कदाचित अशा कुमारी अनुष्का टिपरे यांचा सत्कार आपल्याच विद्यालयाचे सुपरवायझर साहेब करतील. चला मॅडम, टिपरे मॅडम. प्राथमिक स्वरूपात आम्ही या छोटेखानी सत्कार समारंभ विद्यालयाच्या वतीने जाहीर केलेला होता, ठेवलेला होता, तो आपण सर्वांनी स्वीकारला, त्याबद्दल आपले मनापासून आभार. द्या ना त्यांना.
पुस्तक यानंतर खऱ्या अर्थाने जो कार्यक्रम सुरू होणार आहे तो प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतातून मार्गदर्शनातून ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचं काहीतरी देणं लागतं. नाहीतर शाळेतून शिकलो, मोठा झालो आणि मोठाच होत गेलो, ना गावाकडे पाहिलं ना घरच्यांकडे पाहिलं. असं न करणारे पण काही असतात आणि असं करणारे पण काही असतात. परंतु आजचा कार्यक्रम ज्यांनी ठेवलेला आहे ते खऱ्या अर्थाने त्या शाळेचं आपण देणं लागतो, त्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. असे आपले शाळेचे माजी विद्यार्थी प्रणित असतील किंवा टिपरे मॅडम असतील किंवा या गावातील सामाजिक ज्या संस्था आहेत, लाडशाखी वाणी समाज असेल, युवा मंच असेल, यांनी आपल्या गावात चाललेली जी विदारक परिस्थिती आहे तिच्यावर कुठेतरी सोल्युशन काढलं पाहिजे. या एवढ्या मोठ्या विद्यालयाला, एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना, या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काहीतरी आपलं देणं लागतं आणि त्यांच्या या जीवनातील जो टर्निंग पॉईंट आहे तिथं आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी मी सर्वांचे मनापासून विद्यालयाच्या वतीने आभार मानतो, त्यांना मानाचा मुजराही करतो आणि पुढील कार्यक्रम हा डॉक्टर सुप्रिया मालसाने मॅडम यांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. नाही ठीक आहे. सो गुड आफ्टरनून झालंय. तुम्ही काही खाल्लेलं आहे सकाळपासून? हो की नाही? आवाज तर खूप मोठा आहे. ठीक आहे. जास्त त्रास नाही देणार तुम्हाला. सगळ्यात पहिले मी तुमच्या शाळेचे प्रणित सरांची टीम आणि सगळ्यात मुख्य अनुष्का या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते की एवढा महत्त्वाचा विषय तुमच्या समोर आम्हाला मांडता येणार आहे. ह्याला कारण फक्त हे सगळे लोक आहे. आता तुम्हाला वाटेल आभार प्रदर्शन का बरं सुरुवात केली डायरेक्ट, पण शेवटी घाई होऊन जाते आणि मला आभार आधी मानावेसे वाटले की इतका मोठा स्टेज या सगळ्यांनी मिळून आम्हाला उपलब्ध करून दिलाय. आता मी सर्व सन्माननीय लोकांची परवानगी घेऊन माझ्या लेक्चरला सुरुवात करते. तर माझं इंट्रोडक्शन प्रणित सरांनी करून दिले. भूषण जाधव सरांचं पण इंट्रोडक्शन प्रणित सरांनी करून दिलंय. आम्ही नाशिकला एका संस्थेमध्ये काम करतो आहे. आमच्या मेन संस्थेचं नाव आहे मनोदय माइंड केअर क्लिनिक, जे तुम्ही बघता आहेत. तर तिथे औषध उपचार होतात मानसिक आरोग्याविषयी, म्हणजे मानसिक रोगांचे. आमचे संचालक आहेत डॉक्टर हेमंत सोनानी सर. त्यांचीच दुसरी संस्था आहे सनशाईन काउन्सिलिंग अँड थेरपी सेंटर, जिथे आम्ही सगळेजण म्हणजे मी, भूषण सर आणि अजून आमच्यासारखे 8 ते 10 लोक तिथे लोकांना काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन, सायकोथेरपी आणि टेस्टिंग करत असतो. आणि आमची तिसरी संस्था आहे एम्पॅथी फाउंडेशन, जी NGO आहे आणि ज्याद्वारे आम्ही असे प्रोग्राम्स घेतो की सगळीकडे जाऊन मानसिक आरोग्याचं जनजागृती करणं. आता तुमच्या गावातली जी युवा संस्था आहे त्यांनी हा खूप चांगला उपक्रम हातात घेतला की गावामध्ये ज्या अडचणी होत आहेत सध्या, ज्या तुम्ही पण स्वतः अनुभवत आहात, तर त्याच्यासाठी तुम्ही मानसिक तयारी कशी ठेवाल ह्या करता हा पूर्ण प्रोग्राम आपण आयोजित केला आहे. ओके. तर आमच्या प्रोग्रामचं नाव आहे मनाविषयी बोलू काही. ठीक. तर तुम्हाला काय माहितीये मानसिक आरोग्याबद्दल? आणि आम्ही फक्त बोलत नाही दोघं जण, आम्ही प्रश्न पण विचारतो. उत्तर देणार आहेत ना? अरे वा, मागून आवाज जास्त येतोय. कारण माझ्या वेळेस तरी बॅक बेंचर्स कमी बोलायचे, मस्ती खूप करायचे. आता उलट होत आहे, मागूनच आवाज फार आहे. छान, चांगली गोष्ट आहे. बरं, आरोग्य म्हणजे काय माहितीये का? आरोग्य म्हणजे काय? नाही? हो की नाही? हो. तर आरोग्यामध्ये काय काय येतं माहितीये का तुम्हाला? शारीरिक आरोग्य, व्हेरी गुड. मानसिक आरोग्य, अजून सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्य माहितीये का? नाही, आता नवीन कळालंय. ठीक आहे. WHO माहितीये का? 9वी 10वी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे WHO, त्यांनी जी डेफिनेशन दिली आरोग्याची, त्याच्यामध्ये हे 3 गोष्टी येतात की तुम्ही जेव्हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रित्या
निरोगी आहात तरच तुमचं आरोग्य व्यवस्थित आहे. ओके, तर आता शारीरिक आरोग्यासाठी तर आपण खूप काळजी घेतात ना तुम्ही? तरी न खाता आले सकाळी. तर खाणं, व्यायाम, झोप हे सगळं आपण शारीरिक आरोग्यासाठी करतो. मानसिक आरोग्याच्या जपणूकसाठी काही करतायत का? नाही. मग आज आपण आधी तर बघून घेऊ मानसिक आरोग्य जर धोक्यात आलं तर काय काय होऊ शकतं. दुसरी गोष्ट, ते धोक्यात येणार त्याचे लक्षणं काय आहेत. ओके, तर सगळ्यात पहिले मानसिक आरोग्यामध्ये आपण कसे विचार करतो, आपल्याला काय वाटतं आणि आपण कसं वागतो, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. दुसरी गोष्ट, मानसिक आरोग्याच्या काही नीड असतात. नीड म्हणजे गरजा असतात. जसं आपण लहान बाळ असतो ना, आपल्याला आई हवी असते कंटिन्युअसली. मग आता तुम्ही शाळेत जाताय तर तुम्ही थोडा वेळ आईपासून लांब राहतायत की नाही? पण तेव्हा राहत होते का? नाही. त्यावेळेस आई आपली एक गरज होती. तर अशी प्रत्येक टप्प्यात काही ना काही एक गरज आपली असते. शारीरिक असते, भावनिक असते, सामाजिक असते आणि तसं तसं आपण मोठं होत जातो. आणि जर या गरजांमध्ये काही प्रॉब्लेम आले तर मग आपल्याला मानसिक किंवा शारीरिक आजार होऊ शकतात. आता पुढचं जे आहे, परीक्षेची भीती. तर आपण हा पहिला टॉपिक परीक्षेची भीती आज ह्याच्यासाठी घेतले कारण विद्यार्थी खूप जास्त प्रमाणात आहे. याच्यात आय थिंक 10वीचे पण विद्यार्थी आहेत ना? ओके, तर 10वीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा जवळ आलीच आहे. धडधड होतीये का मज्जा येतीये? मज्जा येतीये ना? चालेल, आपण मज्जा वाढवू अजून. ठीक आहे सर. नमस्कार, माझं नाव भूषण जाधव. इंट्रोडक्शन ऑलरेडी झालेलं आहे. मला असं वाटतं की पोरं खूप मजेशीर आहे आणि सगळ्यांचीच मजा घेत आहे. मला वाटलं की असं म्हणतं की पोरांसाठी आपण मानसोपचार काही टिप्स द्यायला आलो आहोत आणि काही सांगायला आलो. इथं असं होतं की पोरं खूप खुश आहे, आपल्याला मानसोपचार धंद्याची आपल्याला टिप्सची गरज आहे. बरं, सांगायचं कारण असं की बघा, आता तुम्ही ठीक आहे, आता एक्झामचं काही जास्त प्रेशर नसतं, काही जास्त टेन्शन नसतं आणि बरेचदा असं होतं की 10वीला 9वीला जे आहेत त्यांना वाटत असेल की चला ठीक आहे, एक्झाम होऊन जाईल, काय वाटणार नाही. पण ज्यावेळेस आपण 10वीला जातो आणि 10वीला गेल्यानंतर आपल्या पुढे मोठं संकट असतं ते बोर्डाचं. आणि बोर्ड ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस असं वाटतं की आता खूप जास्त मोठं संकट समोर आहे आणि त्याला खूप जास्त ताकदीनं सामोरं जावं लागणार आहे. आणि हे जर नाही झालं तर मी आयुष्यात काहीच करू शकणार नाहीये. आणि पॅरेंट्स जे आपले आई वडील असतात किंवा आजूबाजूचे लोक असतात किंवा शिक्षक असतात, तर ट्रेंड थोडं चेंज झालाय. पण ज्यावेळेस एक बोर्डाची एक्झाम जवळ येते त्यावेळेस असं दाखवलं जातं की आता तुला खूप मोठ्या युद्धाला सामोरं जायचं. आणि त्यावेळेस जो ताण येतो, तणाव येतो, जी चिंता येते आणि ती इतकी असहनीय असते की असं वाटतं की जे आहे ते सोडून द्यावं आणि कुठेतरी पळून जावं किंवा जे आहे ते कसं बसं करावं आणि एकदाची एक्झाम संपवावी. पण आपण हा विचार कधी केलाय का की जो मी ताण मला येतोय किंवा जो तणाव येतोय त्याला जर आपण चांगल्या पद्धतीने हँडल केलं, त्याला आपण जर नीट सावरलं, तर आपल्याला ही जी येणारी एक्झाम आहे किंवा ही जी येणारी जो आपल्याला प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे त्याला आपण चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. हे कसं, चला आपण शिकूया. तर पहिले तर आपल्याला हे ओळखणं आवश्यक आहे की चिंता जी आहे किंवा जे नैराश्य तर मॅडम सांगतीलच तुम्हाला, पण चिंता, खास करून चिंता जी एक्झामची येते किंवा काही ज्या आपल्या आजूबाजूला अडचणी होत असतात त्यांची चिंता, ही ओळखायची कशी, आपल्याला काय काय होतं असं की ज्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की आपल्याला चिंता होते. तर सगळ्यात पहिलं कारण आहे की छोट्या छोट्या गोष्टींवरून कारण नसताना आपली चिडचिड होते. ठीक आहे, म्हणजे आता बरेच घरामध्ये असे असतात, अरे इथे छोट्या गोष्टींवरून काही बोलतं, चिडतं, राग भरत है ना, आपल्याला असं वाटत असतं. पण हे असं असतं का खरंच प्रत्येक वेळेस की पहिला माणूस आतापर्यंत चांगला आहे आणि अचानक तो असा चिडचिड करायला लागला तर त्याला आपण म्हणतो अरे असं काय करतो रे, समजत नाही का तुला, आणि एवढा मोठा झाला का तू, एवढा शहाणा झाला का असं बोलायला लागला, सारखं काही चिडचिड करतो. आणि हे तुम्ही अनुभवत असाल की एक्झामचा पिरियड ज्यावेळेस जवळ येतो ना किंवा डोक्यामध्ये खूप जास्त असे विचार येत असताना त्यावेळेस ही गोष्ट वाढत असते. सो ही एक लक्षण आपण म्हणावं की ज्यावेळेस आपली चिंता वाटते त्यावेळेस आपल्याला सारखं आपण चिडचिड होत असते आपली किंवा राग करत असतो आपण आपल्या घरच्यांचा, जे आपले जवळचे किंवा आपले मित्र आहेत. त्यानंतर स्नायूंमध्ये तणाव आणि खिचाव
जनरली काय होतं की ज्यावेळेस ना चिंता वाढलेली असते किंवा तणाव शरीरात आपल्याला जाणवत असतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये खिचाव असतो, आपल्या ना बॉडीमध्ये कुठे ना कुठेतरी असं पेन, असं ताण, असं दुखायला सुरुवात होते. ठीक आहे, जसं काही आपल्या खांद्यांमध्ये दुखतं, आपल्या हातांमध्ये दुखतं, आपल्या पोटात दुखायला लागणे, है ना, हे सगळे एक लक्षण आहे ज्यावेळेस आपली चिंता वाटते. पण आपलं असं आहे का की चिंता नाहीये ना आपलं खांदं दुखू शकत नाही किंवा शरीर दुखू शकत नाही? दुखू शकतं. आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहोत, तर शेतात काम करावं लागतं, बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हार्डवर्किंग असतात. सो त्याच्यामध्ये आपलं शरीर दुखू शकतं. पण काही कारण नसताना जर आपल्या शरीरांमध्ये जर तणाव तुम्हाला वाटायला लागला, खिचाव किंवा असं पेन, जे काही कारण नसताना दुखतंय, तर आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की आपल्या आयुष्यात किती ताण आहे, तणाव आहे. सो जसं काही आता एक्झामचे पिरियड आहे आणि एक्झाम आता हळूहळू जवळ येते, एक आठवड्याने एक्झाम आहे, तर बऱ्याच मुलांना असं वाटत असतं की आपल्या जे हृदयांचे ठोके वाढणं किंवा सतत 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 परत परत विचार येणं, है ना, शरीराचा थरकाप होणं, हातपाय थंडे पडणं किंवा डोके दुखणे, हे सगळे हे सगळे कारण असू शकतात तुमच्या चिंता किंवा तणाव वाढण्याचे. आता सगळेच जण एक्झाम आली आणि एक्झामच्या एक 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 महिना पहिले, 2 महिना पहिले अभ्यास करायला किती जण सुरुवात करतात रे? हात वर करा बरं. 1 महिना पहिले, 2 महिना पहिले, एकदम असं म्हणा की फायनल एक्झाम आपली मार्च मध्ये आणि आपण जानेवारी पासून अभ्यास करायला सुरुवात केली एक्झामची, बरं का? असं कोण कोण करतं? हात वर करा, कोण कोण करतं 2 महिन्या 3 महिन्या आधी एक्झाम? बरं, 1 महिना पहिले कोण करतं? 2 आठवडे पहिले कोण करतं? आणि 1 आठवडे पहिले कोण करतं? आणि 1 रात्र पहिले कोण करतं? सो बघा, जोक ऑफ द पार्ट, मला हे म्हणायचं आहे की हे आपलं का होतं माहिती का? आणि तुम्ही जे म्हणता ना की आपण आधी प्रिपरेशन करत नाही किंवा हे करत नाही, सध्या हे ठीक वाटेल तुम्हाला, सध्या असं वाटेल की चला होतं एक्झाम पास, ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बोर्डाची एक्झाम देशाल किंवा कुठली डिफिकल्ट एक्झाम देशाल, त्यावेळेस तुम्हाला प्रिपरेशन हे 6-6 महिने, 1-1 वर्ष आधी करावं लागतं. आणि हे जर नाही झालं तर आपण ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस 1 आठवडा, 2 आठवडे आणि असं 1 महिना जवळ आली बोर्डाची, त्यावेळेस असं शरीराला अशी जाणवायला लागते की काहीतरी चुकीचं होतंय, आपण काहीतरी चुकीचं करतोय, आपण प्रिपरेशन नाही करत आहे, याच्यामुळे ताण, चिंता, तणाव वाढते. मग 1 आठवडा जवळ आला की आपले हृदयाचे ठोके वाढतात, शरीराचा थरकाप ओढायला सुरुवात होते, भूक कमी होते, झोप नाश म्हणजे निद्रानाश ज्याला म्हणतो की झोप येत नाही तुम्हाला. मग हे जसं 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 तुम्ही अभ्यास अवॉइड करायला सुरुवात करता की 1 रात्री पहिली प्रिपरेशन करू बोर्डाची, ते बरोबर तुमची चिंता वाढायला सुरुवात करते. सो त्याच्यानंतर आहे की अचानक पोटात दुखायला लागणे किंवा जुलाब होणे, हे काही कारण नसताना होतं. असं नाही की मी चला मिरचीचा ठेचा खूप खाल्लेला आहे आणि मला जर जुलाब झाले, पोटात दुखायला लागलं तर ते ठीक आहे, ठीक आहे. पण जर काही कारण नसताना नॉर्मल रोजचं तुम्ही जीवन जगताय आणि काही तुम्ही असं चुकीचं खाल्लेलं नाहीये आणि अचानक तुमच्या पोटात सारखं सारखं दुखायला लागणे, असं समजा की काहीतरी 1-2 माझ्या असं भविष्यात येणाऱ्या कालामध्ये तुम्हाला कुठल्या तरी अडचणीला सामोरं जायचंय आणि अचानक तुमच्या पोटात दुखायला लागणे किंवा जुलाब सारखं होणे, असं पोटात येणं, सारखे आवाज येणे, ठीक आहे, गुडगुड 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 असा आवाज येतो. सो हे सगळे लक्षणं तुमची असू शकतात एन्झायटीचे, ठीक आहे, एन्झायटी, चिंता, ही सगळी लक्षणं त्याची असू शकतात. हे तुम्हाला आता खूप असं वाटेल की अरे हे तर ठीक आहे, होतं असं. पण हे ज्यावेळेस एक्झाम येते आणि पालक म्हणतात किंवा शिक्षक म्हणतात की मुलं सगळे अभ्यास करतात पण पास का होत नाही किंवा चांगले मार्क्स का येत नाही, इव्हन स्वतःला तुम्हाला मुलांना किंवा मुलींना असं वाटत असतं की मी एवढा अभ्यास केला पण माझं एक्झाम मध्ये मार्क्स का चांगले आले नाही, मी म्हणेल की सगळे या लक्षणांमुळे होतात. आपण जे पण काय प्रिपरेशन करतो ना, आणि ही जर चिंता, ताण जर सतत आपल्यामध्ये असेल ना, तर एक्झामला गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण विसरून जातो आणि आपल्याला आठवतच नाही की काय लिहायचं असतं. 10 पैकी 3-4 गोष्टी आपल्याला आठवतात. सो हा तणाव, चिंता मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी हे जी लक्षणं आहे, ही लक्षणं सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खूप जास्त एनर्जी, खूप जास्त उत्साह आहे, नाही का, असं अचानक असं वाटतं की आता काही दिवसांनी आपली एक्झाम आहे
आणि अचानक असं वाटतं की खूप एनर्जी आली, खूप ताकद आली, आता मी काहीतरी एकदम जोशात, आता एकदम आपण अभ्यासाला बिलगू, आपण अभ्यास करू, खूप एनर्जी असते, खूप उत्साह असतो. आणि अचानक काही काळानंतर थोडंसं असं मन निराश होतं, उदास होतं, अचानक एकटं एकटं सारखं बसावं वाटतं, कोणासोबत मिक्स नाही हो वाटत. ही मूड जी सायकल आहे ना, ही सारखी चेंज होत असते. खूप एक्सायटेड वाटणं किंवा खूप निराश वाटणं हे सारखं बदलत असतं. ही सुद्धा चिंतेची लक्षणं असू शकतात, हे फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर आहे की धाप लागणे, श्वास अडकणे किंवा झोप न लागणे किंवा झोप तुटणे, ही सगळी लक्षणं चिंतेची असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे की जर चिंता, आता तुम्ही म्हणशाल की चला ठीक आहे, एक्झाम पुरती चिंता आली आणि गेली, तिचे काय फरक पडत नाही. पण आयुष्यात फक्त ही एकच गोष्ट असते का की ज्याच्यामुळे चिंता येते? एक्झाम फक्त एकच गोष्ट असू शकते का? बरेच मुलं इथं अशी असतात की सगळ्या मुलांचं सगळं ठीक असतं, पण काहींचं अचानक आपल्या परिवारामध्ये कोणाचं जाणं किंवा आपले जे जवळचे मित्र असतात किंवा जे ज्यांच्याशी आपले चांगले संबंध असतात किंवा खूप क्लोज फ्रेंड्स असतात, तेही आपल्या आयुष्यातून गेल्यानंतर आपली चिंता वाढते. किंवा आपल्याला खूप अशा मोठ्या गोष्टीला ज्यावेळेस आपल्याला फेस करावं लागतं, म्हणजे आपल्याला अशी गोष्ट करायची, समजा बऱ्याचदा असं होतं की मुलांना स्टेजवर येऊन बोलायला खूप भीती वाटते, है ना. बऱ्याचदा असं होतं की अरे ते सगळे चांगले परफॉर्म करताय पण मला भीती वाटते, मला सगळ्यांसमोर वाचता येत नाही, मला सगळ्यांसमोर कविता म्हणता येत नाही, मला इंग्लिश नीट बोलता येत नाही, पण मी घरी तर इंग्लिश नीट बोलतो, पण सगळ्यांसमोर गेल्यानंतर मला काय होतं माहित नाही. हे जे होतं ना, याच्या सगळ्या आधी जे तुम्हाला फेस तुम्ही करताना, ती असते चिंता. आणि ह्याच चिंतेमुळे तुमचा परफॉर्मन्स लो होण्याचं कारण 100% चिंताच असू शकते. सो ह्या चिंतेच्या व्यतिरिक्त अजून काही असे मानसिक आजार आहेत की जे तुम्हाला परीक्षेच्या काळात किंवा परीक्षेनंतर येऊ शकतात, ते आपले डॉक्टर मॅडम सांगतील तुम्हाला. ओके. जसं सरांनी सांगितलं की एन्झायटी किंवा चिंतेचा आजार, चिंता, भीती, काळजी. ओके. चिंता, भीती, काळजी ही आपल्याला विचार करण्यात अडचणी आणते, अभ्यास लक्षात ठेवण्यात अडचणी आणते. जर माझं मन चिंतेने किंवा नैराश्याने व्यापलेलं आहे तर तिथे मेमरी राहील का? तर नाही राहणार ना. ते एका वेळेस एकच काहीतरी राहू शकतं तिथे. म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा. ह्या प्रोग्रामद्वारे आम्ही आता तोच प्रयत्न करणार आहे की तुम्हाला आम्ही काही टिप्स देऊ ज्याच्यामुळे तुमची चिंता किंवा नैराश्य थोडं कमी होऊ शकतं. तर याच्या परीक्षेच्या वेळेस मनामध्ये खूप जास्त नकारात्मक विचार येतात. ओके. आता तुम्ही खुश आहात, खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही आता आनंदात आहात, तुम्ही तुमच्या परीक्षेला एक एन्जॉयमेंट म्हणून बघता आहे. हा एक खरं पाहायला गेलं तर खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे की तुम्ही तुमच्या परीक्षेचं टेन्शन न घेता तिला एन्जॉय करताय. याचाच अर्थ तुम्हाला मानसिक ताण किंवा मानसिक नैराश्य हे कमी येण्याची शक्यता आहे किंवा नाहीच येणार असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण समजा नैराश्य किंवा उदासीनता आली तर नैराश्य आणि उदासीनतेबद्दल कोणी ऐकलंय? नैराश्य नसेल ऐकलं तुम्ही, डिप्रेशन ऐकलं असेल कदाचित. हो, ते बघा बऱ्याच आमच्या टर्म्स सध्या बाहेर बोलल्या जातात मोकळ्या. आता इकडे तर तुम्ही नसाल पोहोचत असं, पण आमच्याकडे बऱ्याच वेळा शहराकडे ती मुलं येतात डायरेक्ट आमच्याकडे आणि आम्हाला येऊन सांगतात, मॅडम आम्हाला डिप्रेशन झालंय. म्हणजे ते आम्हाला डायग्नोसिस देतात की आम्हाला डिप्रेशन झालंय. बरं, हे डायग्नोसिस ते कोणामुळे देतात? कसं कळतं त्यांना? कसं कळतं मुलांना त्यांना डिप्रेशन आहे? कोणी डायग्नोसिस केलं? ते तर डॉक्टरांकडे गेले नाही, ते तर आत्ता आमच्याकडे आलेत. नाही माहिती? तुमचा मित्र, मैत्रीण, मोबाईल, गुगल, ChatGPT, जेमिनी, AI, जे काय असेल ते सगळेजण तुम्हाला खूप छान प्रशिक्षण देतात, आमच्यापेक्षा जास्त. पण चुकीचं, किंवा आपण म्हणू शकतो अर्धवट किंवा दीडपट ना. कारण तुम्हाला मग कळत नाही थांबायचं कुठे आहे. मी हे उदाहरण का दिलं मोबाईलचं की बऱ्याच वेळा आपण चुकीच्या दिशेने जातो. मुलं थोडेसे लक्षणं वाचतात. आता जसं सरांनी तुम्हाला लक्षणं सांगितले तसे ते ChatGPT वर पण येतात किंवा ते गुगलवर पण येतात की तुम्हाला काही दिवसांपासून झोप लागत नाहीये, तुम्हाला भूक लागत नाहीये, तुम्हाला उदास वाटतंय आणि तुमचा इंटरेस्ट गेलाय सगळ्यामध्ये, हा तुम्हाला डिप्रेशन आहे.
पण त्याचे अनेक कारण असू शकतात. त्याचं कारण व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी पण असू शकते. पण गुगलने फक्त डिप्रेशन सांगितलं, मग आमच्याकडे डायरेक्ट डिप्रेशनच आलं. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की तुमच्या हातामध्ये जो तुमचा मित्र आहे छोटा, त्याचा लिमिटेड वापर करा आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा ह्याचा विचार करा आणि त्याचा उपयोग कसा करायचा ह्याचाही विचार करा. ओके, आपण आता जेव्हा लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे जीवनशैली व्यवस्थापन बघू, त्यावेळेस आपण बघू की योग्य उपयोग कसे करायचे. आता आपण नैराश्याची कारणे बघू. नैराश्य म्हणजे डिप्रेशनचे कारण. आता तुम्ही म्हणाल आमचं वय काय आहे, तुम्ही आम्हाला एन्झायटी डिप्रेशन का सांगताय? पण तुम्हाला माहितीये का पॅरालिसिस तुमच्या इतक्या मुलांनाही होतो आहे? कल्पना आहे का तुम्हाला या गोष्टीची? येस, तुमच्या इतक्या मुलांना डायबिटीज होतोय याची कल्पना आहे का? हा, मग तुमच्याच इतक्या मुलांना सध्या एन्झायटी, डिप्रेशन आणि आत्महत्या करण्याचे विचार हे पण येता आहेत, होत आहे. आमच्याकडे तशा केसेस येतात. मुलं अगदी स्पष्टपणे सांगतात की मला कशातच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. मुली पण, मुलं म्हणजे मी जेव्हा मूल म्हणते त्या किंवा मुलं म्हणते, मुलं मुली दोन्ही असतात त्याच्यात, तर ते येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला असे इच्छा होते की स्वतःला काहीतरी करून घेऊ, किंवा जरी असं डायरेक्ट नाही बोलले पण ते बोलतात की असं वाटतं की आता हे संपलं तरी चालेल, आम्हाला नाही जगण्यामध्ये इंटरेस्ट. मग ह्या टोकाला आपण कशा कशामुळे जाऊ शकतो? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जसं सर म्हणाले की तुमची एखादी प्रिय व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलीये, तुमच्या घरामध्ये एखादी डेथ झाली म्हणजे मृत्यू झाला, किंवा तुमचा एखादा मित्र मैत्रीण तुम्हाला सोडून दुसऱ्या ह्याच्यात गेले, शहरात म्हणा किंवा ट्रान्सफर होऊन गेले आणि ते तुम्ही त्यांच्यावर खूप अवलंबून होतात, तरी तुम्ही नैराश्यामध्ये जाऊ शकता. ओके, म्हणजे सेपरेशन, थोडक्यात सांगायचं तर सेपरेशन. दुसरी गोष्ट म्हणजे हा पण एक लॉस आहे. दुसरा लॉस आहे फायनान्शियल लॉस. आता जसं सर म्हणाले की शेतकरी, तर शेतकरी कुटुंबामध्ये हे लॉसेस, किंवा बिझनेस जरी म्हटला, बिझनेसमध्ये पण ह्या गोष्टी होतात की सडनली घरामध्ये पैशाचा तुटवडा किंवा अभाव होणं. आणि मग मोठे माणसं जसे बोलतात, तर आता हा सल्ला माझा नुसतं मुलांनाच नाही, तर इथे उपस्थित मोठे लोक पण आहेत वयाने जास्त, प्लस आपलं युट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग पण चालू आहे. तर मी एकच सांगेन की नैराश्याकडे जाण्याआधी एकच विचार करा की आपण काढला तर मार्ग भरपूर असता, फक्त आपल्याला ते बोलायची गरज आहे, आपल्याला ते सांगायची, व्यक्त करायची गरज आहे. आपण डिप्रेशन किंवा एन्झायटी मध्ये केव्हा जातो, जेव्हा आपण गोष्टी व्यक्त करत नाही, म्हणजे शेअर करत नाही, बोलत नाही. किती वेळा आपल्या समोरच्याकडे त्याचं उत्तर असू शकतं ना. आत्महत्या हे कशाचंच उत्तर नाहीये. आपल्याकडे भरपूर उपाय आहेत, भरपूर गोष्टी आपण करू शकतो. पण तुम्ही ऐकलं असेल ना, कोटामध्ये यांनी उडी मारली, जेईचं प्रिपरेशन करत होता आणि मग उडी मारली. हा, तर तुम्हाला योग्य वाटतंय का ते? अजिबात नाही. तुम्ही बरं मला एक सांगा, 3 इडियट्स किती लोकांनी बघितला? बस एवढेच? 3 इडियट्स पिक्चर, आमिर खानचा रॅन्चोवाला. बरं, ज्यांनी नाही बघितला बघून घ्या एकदा. तुम्ही म्हणाल मॅडम पिक्चर बघायला लावते, पण तो खरंच बघण्यासारखा आहे की पर्याय किंवा आत्महत्या केल्याने काय होतं हे त्याच्यात आपण चांगलं शिकतोय. तर तो शिक्षणाच्या दृष्टीने बघा तो पिक्चर, ठीक आहे. तर विषय असा होता की नैराश्याच्या कारणांमध्ये हा लॉस जो आहे, फायनान्शियल लॉस म्हणजे आर्थिक लॉस, हा बऱ्यापैकी कारणीभूत असू शकतो मोठ्या लोकांमध्ये पण. आणि मोठ्यांचं बघून, मोठ्यांचे विचार ऐकून लहाने पण तसे वागू शकतात. ओके, नंतर कामाचा अति दबाव किंवा अभ्यासाचा अति दबाव. आता तुमच्या बाबतीत तो, विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यासाचा अति दबाव म्हणजे एक्झामचं प्रेशर किंवा अभ्यासाचं प्रेशर असू शकतं. ते घरच्यांनीच दिलं पाहिजे असं नाहीये. जसं सर मगाशी म्हणाले, आपण स्वतः पण ते घेऊ शकतो की माझे मित्रमैत्रिणी खूप छान करताय पण मला नाही जमत आहे. ते इतकं छान बोलू शकतात, ते इतकं व्यवस्थित परीक्षेत लिहितात, छान मार्क पाडतात, माझ्याच्याने ते नाही होते. ओके, तर हा जो प्रेशर आहे ह्याच्याने पण आपण नैराश्याकडे अननोइंगली म्हणजे न कळत ढकलले जाऊ शकतो. ओके, नंतर शारीरिक आजार. कधी जसं मी मगा म्हणाले की पॅरालिसिस आहे, लॉंग टर्म जे आजार आहे, पॅरालिसिस आहे, कॅन्सर आहे,
किंवा डायबिटीज आहे, ह्याच्यामध्ये थोडे थोडे शरीरातले आपल्या बदल व्हायला लागतात आणि मग आपलं दिसणं थोडंसं म्हणजे दिसण्याचं काय म्हणतात त्याला, विद्रूप दिसायला लागतात. सॉरी, मला मध्ये शब्द नाही आठवत. तर थोडंसं विद्रूपता येते आणि मग असं होऊ शकतं की आत्महत्येकडे विचार जाऊ शकतात नैराश्य आल्यामुळे. तसंच तुमच्या वयाच्या पिढीमध्ये आणखीन 2-4 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे होऊ शकतं. त्या गोष्टी मला तुमच्याकडनं पाहिजेत. काय असू शकतं कॉमनली? नाही, नैराश्याकडे कशामुळे जाऊ शकतं? अभ्यास झाला, प्रेशर झालं, सोसायटीचं प्रेशर झालं, आई वडिलांचं प्रेशर झालं, शाळेचं प्रेशर झालं, अजून ब्रेकअप. काय आवाज, तेच ना. येस, तर ते पण असू शकतं. पण मला एक सांगा, बस 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 इतकी लगेच शॉर्ट सर्किट सुरू होऊन जातात. इकडे लक्ष द्या. ओके, तर बरं, ब्रेकअप झालं तर एवढं टोकाला जायची गरज आहे का? दुसरं मिळेल. पहिली गोष्ट गरज आहे का? कोणतरी हो म्हटलं रे. नाही. आता आपला फोकस कुठे पाहिजे? येस, करिअरकडे. अभ्यासापेक्षा पण मी म्हणेन करिअरकडे. हा, म्हणून म्हटलं 3 इडियट्स बघा, तुमचा फोकस तुमच्या करिअरकडे पाहिजे ना. आता तुम्ही ज्या वयात आहे, 8वी 9वी 10वी 11वी 12वी, हे आपले इन्व्हेस्टमेंटचे वर्ष आहे 5. 3 आणि 2, 5 वर्ष तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट कराल त्यावेळेस तुमचं करिअर काय आणि कसं राहील हे कळेल. ठीक आहे, तर ह्या गोष्टींचं प्रेशर, ह्याच्यामुळे नैराश्य ही खूप चुकीची गोष्ट आहे. ओके, नंतर आणखीन एक मोठं कारण नैराश्याचं आहे तुमच्या पण एज मध्ये आणि मोठ्यांमध्ये पण आहे व्यसनाधीनता, ऍडिक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन्स. आता दारूचं तर खूप छोटी गोष्ट राहिली आहे, त्याच्या पुढेही जाऊन खूप प्रकारचे ऍडिक्शन्स तयार झालेले आहेत. तर तो एक कारण असू शकतं, म्हणून आपल्याला त्याच्यापासूनही लांब राहायचं आहे. नंतर मोबाईल पण एक कारण आहे जे नैराश्याकडे घेऊन जातं. कारण गेमिंग मध्ये खूप, म्हणजे आता तुम्हाला मी कालचंच उदाहरण देते. कालच माझ्याकडे 14 वर्षाची मुलगी होती, तिचे वडिलांना हार्ट अटॅक आला म्हणून ते ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये. त्यांची सर्जरी झाली. ही मुलगी बाहेर बसून त्यांच्याच मोबाईलवर गेम खेळत होती. नीट लक्ष देऊन ऐका हा, मोठेपण आणि छोटेपण. तर त्या मुलीकडनं चुकीने 20-20 हजाराचे 3 लाखाचे ट्रान्झॅक्शन होऊन गेले तिथे बसल्या बसल्या. आणि प्लस तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आलेला आहे. त्या घरात काय परिस्थिती असेल आता तुम्ही विचार करा. तर आपल्याकडनं नकळत अशा चुका होऊ शकतात. त्याच्यामुळे अलर्ट राहा की तुम्ही काय करताय. तुम्ही स्वतः बरोबर अख्ख्या कुटुंबाला नैराश्याकडे ढकलता आहे. तर तुम्ही आता सफिशियंट म्हणजे बऱ्यापैकी मोठे झाले आहेत की तुम्हाला चूक बरोबर हे कळतं. तर हे झाले कारण नैराश्याचे की कशा कशामुळे तुम्ही नैराश्याकडे ढकलले जाऊ शकता. आता लक्षणांमध्ये, शारीरिक लक्षणांमध्ये जातं अस्वस्थता. अजिबात कुठे मन लागत नाही, आपल्याला कशात इंटरेस्ट राहत नाही, एकदम स्लो होऊन जातो, काही करायची इच्छा नसते. लोक म्हणतात आळशी झालाय. इवन घरच्यांना जेव्हा आम्हाला मुलांना आमच्याकडे घेऊन येतात ते काय सांगतात, ही अभ्यासच करत ते सारखी झोपलेली असते. पण ह्या सारख्या झोपण्याचं कारण हा स्ट्रेस असू शकतो किंवा नैराश्य असू शकतं. नंतर भूकेचं, एक तर अगदीच भूक लागत नाही, नाहीतर खूप जास्त प्रमाणात भूक लागते. त्याच्यामुळे वजन एकदम कमी होऊन जातं किंवा वजन खूप जास्त वाढून जातं. ओके, थकवा जाणवतो, नंतर अशक्तपणा जाणवतो. झोपेचे तसंच होतं, खूप झोप लागेल किंवा अजिबातच झोप लागणार नाही. ओके, नंतर जेव्हा हे झाले शारीरिक लक्षणं, मानसिक लक्षणांनी लक्ष ठेवा मुलांना. इकडे लक्षणांकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला. आणि हा, आणखीन एक गोष्ट, जेव्हा आम्ही जनजागृती करतोय ना, तर गरज नाहीये की ते तुमच्याबरोबरच झालं पाहिजे. तुम्हाला हे लक्षणं जर तुमच्या सभोवताली कोणामध्ये आढळले आणि तुम्ही जर अलर्ट असलात तर तुम्ही एखाद्याला वाचवू शकताय. आज जेव्हा सकाळी आम्ही निघालो, मी माझ्या आईला सांगितलं की आई मी निघते. मला अजूनही सांगावं लागतं आईला, मी निघते, मी पोचले, मी इकडे, मी तिकडे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगावं लागलं तर काही नवीन नाहीये. ठीक आहे, तर मी जेव्हा तिला सांगितलं की मी निघते, लेक्चरला चालली आहे, तिने मला 2च गोष्टी सांगितल्या, ऑल द बेस्ट
आणि सांगितलं तुझ्यामुळे तिकडे जर काही जनजागृती झाली आणि कोणाचा जीव वाचला तर आम्हाला खूप आनंद आहे. आणि म्हणूनच तुमच्या या सगळ्या संस्थेचं पण मला हे की तुम्ही खूप मोठा स्टेप उचललाय. तर तुम्ही हे ऐका. ह्याच्यासाठी तुम्ही जरी वाटलं तुम्हाला की मी लहान आहे, याची मला काय गरज आहे, मी कुठे निराशेत आहे, मी कुठे एन्झायटीत आहे, माझं तर छान चाललंय, पण तुमच्या सोबतच्या व्यक्तीमध्ये पण तुम्हाला या गोष्टी दिसू शकतात. तर तुम्ही ऐकून ठेवा आणि लक्षात ठेवा की असे लक्षणं, कारणं आणि उपाय असू शकतात. ठीक आहे. तर जे मानसिक लक्षणं आहेत त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा न होणे, सतत दुखी म्हणजे सॅडनेस जे आपण म्हणतो की सतत असं उदास उदास वाटत राहतं. मग मध्ये कोणीतरी घरी आलं, पाहुणे आले, आपण अटेंड करतो किंवा शाळेत गेलं, शाळेमध्ये जाऊन बसतो, पण जेव्हा आपण एकांतात एकटं असतो त्यावेळेस आपल्याला उदास वाटत राहतं. लक्ष लागत नाही कशामध्येच आणि सारखं मूड बदलत राहतो. ओके. सतत नकारात्मक विचार येत राहतात. तर हे झाले मानसिक लक्षणे. स्वतःचे निर्णय स्वतः घेता न येणं, रागावर नियंत्रण न राहणं, नंतर रडत बसणं, कशाचंही कारण नाही, मला नुसतंच रडायला येतं, संध्याकाळ झाली मला रडायला येतं, अंधार पडला कशाने पण रडायला येऊ शकतं. त्याच्यामुळे होतं काय की आपल्या कॉन्फिडन्सवर येतं, आपला कॉन्फिडन्स राहत नाही आणि मग कधी कधी आत्महत्येचे विचार मनामध्ये यायला लागू शकतात. येतातच असं नाही, पण यायला लागू शकतात. नंतर एक प्रकारचं मनामध्ये गिल्ट असतं, अपराधीपणाची भावना. स्पेशली विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता, लक्षात येतं इतकं बाकी आहे, मग मनात काय येतं, आपण तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं ना. टीचर सांगत होत्या रोजच्या रोज वाचत जा, मम्मी सांगत होती रोज 1 तास तरी अभ्यास कर रे, आपण त्यावेळेस लक्ष नाही दिलं, चूक झाली, मग ती अपराधीपणाची भावना येऊन आपण डिप्रेशनकडे जाऊ शकतो. नंतर कधी कधी आपल्याला एकदम होपलेस वाटायला लागतं की आता काहीच नाही होऊ शकत, माझी मदत कोणीच नाही करू शकत, मी काही कामाची नाही. हे सगळं नैराश्याच्या लक्षणांच्या अंडर येतं. आणि नैराश्याचा धोका सगळ्यात जास्त केव्हा निर्माण होतो, जेव्हा आपल्या मनात आपल्यालाच काहीतरी करून घेण्याचा विचार यायला लागतो. ठीक आहे. आणि हे जेव्हा सततपणे 2 आठवडे तुमच्या सोबत होत असेल तर हे समजा की तुम्ही डिप्रेशनच्या ह्याच्यात आहात, झोन मध्ये आहात. आता हे डिप्रेशन माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर 3 प्रकारचं असतं. माइल्ड असेल तर आपण ते पटकन रिकव्हर करू शकतो, मॉडरेटला थोडी औषधं आणि समुपदेशनाची गरज पडते आणि सिव्हिअरला तर पडतेच पडते. ओके. तर उपचाराबद्दल आपल्याला थोडं भूषण सर माहिती देतील. काय भूक लागली काय? झालं फक्त 10 मिनिटं, मग तुम्ही पोटभर जेवू शकता. ठीक आहे. 2:30 वाजताचा ब्रेक आहे, लय लवकर भूक लागली तुम्हाला. बरं. सो बघा आता बऱ्याचदा आजूबाजूला सगळ्यांना मॅडमने जसं सांगितलं की नैराश्य येतं, चिंता वाढते, सगळं वाटतं. मग याच्यावर करायचं काय, मग याच्यावर सोल्युशन काय? ठीक आहे. सो बऱ्याचदा आम्ही स्वतः प्रोफेशनल्स ज्या वेळेस नैराश्यातून जात असतो किंवा उदासीनता, आम्हाला पण माणूस म्हणून सगळ्यांना भावना असतात, बरोबर ना? सगळ्यांना भावना, इमोशन्स असतात. सो ह्या ज्या भावना आहे ह्या कशा पद्धतीनं आपण हाताळल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीनं समजल्या पाहिजे, याला म्हणतात सायको एज्युकेशन. ठीक आहे. याला म्हणतात की पहिले वेलवेट सॉफ्ट फ्लॅट ब्रेड. कशाला म्हणतात रे? वेलवेट सॉफ्ट फ्लॅट ब्रेड. कोणाला माहिती आहे का? मांडा किंवा पुरणपोळी कशाला म्हणतात रे? माहिती आहे ना? है ना? ऐराणी इकडे सगळ्या तो मोठी पुरणपोळी असते ना, खापरावर करतात, ती करतात ना सगळीकडे, त्यालाच इंग्लिशमध्ये वेलवेट सॉफ्ट फ्लॅट ब्रेड म्हणतात, अमेरिकेमध्ये. सो मग तुम्हाला झालंय काय, जर तुम्हाला म्हटलं की कोणीतरी की तुला मॉडरेट अँड सिव्हिअर डिप्रेशन आहे किंवा तुला एन्झायटी डायग्नोज झाली आहे, तर तुम्हाला त्याचा अर्थ काय हे तर आधी समजलं पाहिजे. यासाठीच तुम्हाला आधी आम्ही जी लक्षणं सांगितली ती लक्षणं पहिले समजण्यासाठी असतात की मला काय झालं. ठीक आहे. त्यानंतर येतं मानसशास्त्रीय चाचण्या. तर बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्याला काहीतरी होतं, खूप दिवस ताप आला किंवा खूप दिवस असं वाटलं की सर्दी आहे आणि जातच नाहीये किंवा बरेच असे लक्षणं असतात शरीरात की लवकर जात नाही. मग डॉक्टर काय म्हणतो, ब्लड टेस्ट करून घ्या आणि 2-4 इंजेक्शन ब्लड काढता
आणि ते ब्लड टेस्ट करून त्याचा 2-4 पेज रिपोर्ट येतो आणि मग तो आपण डॉक्टरला दाखवतो. मग डॉक्टर म्हणतो की तुम्हाला टायफॉइड झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला सतत ताप येत आहे, सो तुम्हाला सलाईन लावावं लागणार. सो अशाच ह्याच पद्धतीने मानसशास्त्रीय चाचण्या पण असतात. सो ह्या मानसशास्त्रीय ज्या चाचण्या आहेत या जे प्रोफेशनल्स असतात, जसे आम्ही ह्या फील्डमध्ये प्रोफेशनल्स आहोत, तर या चाचण्या आम्ही करतो आणि या चाचण्या केल्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी वाढल्या आहेत, कुठल्या गोष्टी कमी झाल्या आहेत. कारण प्रत्येक माणूस जगामध्ये एक युनिक पर्सनॅलिटी घेऊन चालतो, है ना. तुम्ही 800 कोटी जगाची लोकसंख्या आहे आणि तुम्ही जर उद्या त्या 800 कोटीच्या मध्ये जरी जाऊन उभे राहिले तरी तुम्ही वेगळे आहात. त्याचं एक कारण आहे. कारण तुमच्यामध्ये जे तुमचे गुण आहेत किंवा जे आपण ज्याला म्हणतो की ट्रेट्स किंवा टाईप जे आहेत हे जगापेक्षा सगळ्यात वेगळे आहेत. तुम्हाला देवाने जे बनवले आहे ते खूप युनिक बनवलं आहे आणि काहीतरी पर्पज घेऊन बनवलं आहे. सो हे जे युनिक बनवलेलं आहे यालाच आम्ही म्हणतो पर्सनॅलिटी टाईप किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स. आणि हे आयडेंटिफाय आम्ही आमच्या टेस्टद्वारे करतो आणि आम्हाला समजतं की एक्झॅक्टली याच्यामुळे ह्या व्यक्तीला नैराश्य येतंय, याच्यामुळे ह्या व्यक्तीला ताणतणाव वाढलाय. ठीक आहे. याच्यानंतर आहे की सायकोथेरपी आणि किंवा त्यालाच आपण म्हणतो समुपदेशन. तर सायकोथेरपी आणि समुपदेशन बऱ्याचदा लोक म्हणतात की अरे तुम्ही ते काय फक्त बोलतातच आणि सेशनलाच येऊन बसवता, सायकोथेरपी काय फक्त समोर बसवणंच आहे. बऱ्याचदा हे असे जे म्हणतो ना मिसकन्सेप्शन ज्याला आपण म्हणतो हे समाजामध्ये आहेत आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते काहीच नसतं, ते फक्त बोलणंच असतं. पण मी म्हणेल की हे जे बोलणं जे असतं ते इतरांसोबत केल्यानंतर तुमचं मन हलकं का होत नाही याचा विचार तुम्ही कधी केला? आणि हे जे तुमच्या मनात आहे ते तुम्हाला असं वाटतं की काहीतरी वेगळं झालंय माझ्यासोबत, मला ते कोणाला सांगता पण येत नाही, मला स्वतःलाही समजत नाही. हे ज्या वेळेस होतं त्यावेळेस जे तुम्ही ज्यावेळेस प्रोफेशनल्सला अप्रोच करता आणि त्यांच्याकडून जे आपल्याला सोल्युशन्स किंवा त्यांच्याकडून आपल्याला जी आपली अंतर्मन जे आपल्याला सुधारून मिळतं, हे अंतर्मन सुधारून मिळणे म्हणजे सायकोथेरपी. आणि रिझल्ट शो करतो की आज बऱ्याच टीचरांना पण माहीत असेल आणि जे आता युट्यूबला लाईव्ह आहे त्यांना पण माहीत असेल की सगळ्या स्कूल्समध्ये स्कूल काउन्सिलर आज बऱ्यापैकी असतात. सगळ्या मुलांसाठी स्कूल काउन्सिलर्स आहेत. मुलं आपली मनाची चिंता तिथे सांगू शकतात, आपल्या भावना तिथे व्यक्त करू शकतात. त्याचं कारण आहे का? कारण आपली मनाची जपणूक ही शारीरिक जपणूक इतकीच महत्वाची आहे. ते म्हणतात ना, समर्थ रामदासांनी म्हटलं की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण है ना. ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याचं मन पवित्र आहे किंवा ज्याचं मन आपण म्हणतो ना की स्टेबल ज्याला आपण म्हणतो, हे स्टेबल मन खूप चांगली प्रगती तुमची करू शकतं है ना. त्यानंतर आहे की याच्यामध्ये मग सायकोथेरपी आपण जी करतो त्याच्यामध्ये CBT कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये तुमचे विचार, तुमचे जे थॉट्स पॅटर्न आहे, तुमचे बिलीफ्स है ना, हे सगळे आयडेंटिफाय केले जातात. आणि हे आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना ते किती बरोबर आहे, किती चुकीचे आहे, त्याच्यावरती आपण कसं काम करू शकतो हे सगळं समुपदेशन मध्ये सांगितलं जातं. या व्यतिरिक्त माइंडफुलनेस, रिलॅक्सेशन. माइंडफुलनेस म्हणजे काय की आपण लोक बरेच म्हणतात की माइंडफुलनेस म्हणजे ध्यानधारणा. ठीक आहे, ध्यानधारणा केली की सगळं ठीक होतं. पण माइंडफुलनेस म्हणजे फक्त ध्यानधारणा नव्हे. ठीक आहे, माइंडफुलनेस म्हणजे की तुम्ही वर्तमान क्षणात ह्या ठिकाणी आहात का? आहे का? वाटत नाही मला पोरं आहे म्हणून इथे. आहे ना सगळे? हो आहे. ठीक आहे. सो आपलं मन जे आहे ना ते मन चंचल असतं. ठीक आहे, ते मन आपण जे काम करत असतो किंवा ज्या कामात आपण आहोत त्या कामामध्ये कधीच नसतं. 10 मिनिटं तिथे राहणार आणि भरकटायला सुरुवात करणार. मग ते कुठे आग्राच्या ताजमहल मध्ये असणार किंवा दिल्लीच्या कुतुब मिनार किंवा कुठेतरी असणार आहे ना, काय असं कुठेतरी लाल किल्ल्यामध्ये असणार किंवा विधान भवनात असणार है ना. आपलं मन कधी स्थिर नसतं. जर आपण 4 लोकांमध्ये बोलत आहोत तर आपलं मन कुठे असणार? अरे होमवर्क करायचं बाकी आहे, अरे डबा खायचं बाकी आहे, अरे मला भूक लागली आहे, अरे मला मी सकाळी काहीच खाल्लेलं नाहीये है ना. आता मी बोलतोय तर बऱ्याच लोकांचं मन कदाचित तिथं असू शकतं. सो माइंडफुलनेस म्हणजे काय की आपलं मन वर्तमान क्षणात आहेत का? तुम्ही जेवताना मोबाईल यूज करता, तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस तुम्ही मोबाईल यूज करून झोपता. पण हे करत असताना तुम्ही तुमच्या आजूबाजूला काय घडतंय किंवा तुम्ही काय करत आहात याच्याकडे तुमचं लक्ष आहे का, हे असणं खूप गरजेचं आहे. याने काय होतं माहितीये, बऱ्याच मुलांचा एक प्रॉब्लेम असतो की तुमचं अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. अटेन्शन स्पॅन म्हणजे काय की जे करत आहात ना तुम्ही अभ्यास, त्याच्यामध्ये ना अर्ध्या तासाच्या वरती तुम्ही अभ्यास नाही करू शकत. असं होतं का? बऱ्याचदा होतं है ना.
आणि खास करून जो नावडता विषय त्याच्यामध्ये तर अजिबातच लागत नाही मला. अर्धा तास झाला का असं वाटतं अरे काहीतरी दुसरं करावं, काहीतरी मोबाईल घ्यावं, नाही तर बाहेर कुठे जावं, खेळावं, है ना. असं होतं ना, बऱ्याचदा असं होतं, माझ्यासोबत पण झालेलं आहे असं. सो याचे होण्याचे कारण काय माहिती का, अटेन्शन स्पॅन कमी असणं. मग अटेन्शन स्पॅन वाढवावा कसा, यासाठी काय करावं की हे जे आपण म्हणतो ना की आपण जी गोष्ट करत आहोत ती आपलं पूर्ण मन किंवा चिंता लावून करत आहोत का, हे आपलं बघणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही खेळता तर तुम्ही खेळामध्ये पूर्ण रमता, बरोबर ना. सगळेजण खेळता येतं, सगळेजण गेम्स खेळता. खेळत असताना आपलं मन 100% तिथं असतं. आपल्याला माहिती 6 कधी जातोय, आपल्याला माहिती बॉल आल्यानंतर बॅट कधी उचलायची, हे सगळं याला म्हणता तुमचा अवेअरनेस. ठीक आहे, पण हा अवेअरनेस सगळीकडेच असतो का, तर नाही. क्लासमध्ये बसल्यानंतर टीचर ज्यावेळेस शिकवतो 1 तासाचं लेक्चर, 1 तासामध्ये तुम्ही क्लासमध्ये तुमचं मन किती वेळ असतं, 10 मिनिटं असतं, परत 15 मिनिटं गायब होतं, परत 15 मिनिटं आणि 10 मिनिटं येतं. हेच जर मध्ये क्लास टीचरने जर प्रश्न विचारले तर बऱ्याच लोकांना नाही समज सांगणार. त्याचं कारण काय असतं की अवेअरनेस नसतं किंवा माइंडफुल तुम्ही नसता. माइंडफुल असणे म्हणजे काय की मी जिथं आहे ते करत आहे का, मी जेवण करतो आहे तर माझं जेवणाकडे लक्ष आहे का की टीव्हीकडे किंवा मोबाईलकडे, हे बघणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही जेवण करत आहात, तुमचं जेवण ज्यावेळेस तोंडात जातं त्यावेळेस त्याचं प्रत्येक बाईट आणि प्रत्येक टेस्ट तुम्हाला फील होते का, हे तुम्ही अनुभवलं पाहिजे. आपण जातो आणि असं जेवतो की जसं काही आपल्याला कुठेतरी लढायला जायचं. एकदा जर आणि वाढलं का दबा 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 खाऊन घ्यायचं आणि एकदाच कुठेतरी निघून जायचं, है ना. असंच होतं. आणि मग तिथून गेलं का एक तर मोबाईल खेळणं किंवा टीव्ही बघणं, टीव्ही म्हणून सारखे चॅनल चेंज करणं. पण आपण हे बघितलंय का की आपलं जेवणाकडे किती लक्ष आहे, आपण मित्रांमध्ये खेळतोय त्याच्याकडे किती लक्ष आहे, आपलं मन दुसरीकडेच राहतंय का. आपल्या मनाला आपल्याला ट्रेनिंग द्यावी लागते. मन असंच तयार होत नाही कुठल्या गोष्टीने. ठीक आहे. सो याच्यानंतर आहे सामाजिक कौशल्य प्रशिक्षण. ठीक आहे. सामाजिक कौशल्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच मुलांना ही अडचण, जसं मी मागाशी म्हटलं की ज्यावेळेस तुम्हाला स्टेजवर बोलायला लावलं किंवा काहीतरी कविता किंवा गाणं म्हणायला लावलं, पुढे जाऊन ते जमत नाही, है ना. इथं सगळ्यांनाच जमतं का स्टेजवर बोलायला, मी बोलायला सांगणार का स्टेजवर, सगळ्यांनाच जमतं का स्टेजवर बोलायला, नाही जमत. हे का होतं मला सांगा. कॉन्फिडन्स नसतो, एक आत्मविश्वास नसतो, लोक माझ्याविषयी काय विचार करतील ही मनात भावना असते. मग मला काही येतं की नाही, सेल्फ डाऊट घेणं, मला काही येतं की नाही, मला काही वाटतं की नाही, किंवा माझ्याविषयी शिक्षक काय विचार करतील, मला ते ढळतं नाही समजणार किंवा मठ्ठत नाही समजणार, ही एक भावना मनामध्ये असते, है ना. आपल्याला असं वाटतं की जे आहे ते चालू द्या, अजून काहीतरी नवीन आपल्याला नकोय का, कारण उगाच लोक आपल्याला जज करतील किंवा आपल्याविषयी विचार करतील, है ना. खास करून आपले क्लासमेट्स. कारण मी जर स्टेजवर गेलो काहीतरी चुकीचं झालं तर माझ्याच क्लासमधले पोरं माझी उडवतील, बरोबर ना. थट्टा उडवतील, मस्करी करतील आणि ते आपल्याला आवडत नाही. त्याच्यामुळं आपण काय होतं की नाही, स्टेजवर न गेलेलेच बरं, न बोललेलंच बरं. पण याने होतं काय माहिती का, ज्यावेळेस तुम्ही 10वी पर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता इंजिनिअरिंग, मेडिकल आणि काय BSc इंजिनिअरिंगचे आपलं जे कम्प्युटर सायन्स वगैरे याच्यामध्ये जाता, त्यावेळेस तुम्हाला प्रत्येकाला स्टेजवर देऊन प्रेझेंटेशन करावे लागतात. हे तुम्हाला माहित नसेल ना, तुमच्या टीचरांना विचारा. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली प्रेझेंटेशन द्यावी लागतात, प्रत्येकाला स्वतःला पुढे प्रेझेंट करावं लागतं, प्रत्येकाला पार्टिसिपेट करावंच लागतं. आणि ही याच्यामध्ये तेच मुलं सक्सेसफुल होतात ज्यांना आधीपासून या गोष्टींची प्रॅक्टिस आहे. मग हे जे आपण म्हणतो ना, हे जे स्किल्स आहे हे का डेव्हलप होत नाही, कारण सामाजिक कौशल्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे आपल्याला 4 लोकांमध्ये कसं बोलायचं किंवा स्टेजवर कसं बोलायचं हे जर आज झालं नाही ना तर कधी होत नाही. भविष्यात तुम्ही करता पण त्याचे तुम्हाला फेल्युअर्स खूप सहन करावे लागतात. त्यामुळे मी म्हणेल की सामाजिक कौशल्य ज्यांना वाटतं की आपल्यामध्ये कमी आहेत किंवा आपल्याला वाटतं की ते इम्प्रूव्ह करावे, चांगले करावे, तर तुमच्या टीचरांची तुम्ही मदत घेऊ शकता. तरीही जमत नसेल तरी आम्ही आहोत, आम्ही तुमची मदत करू शकतो. त्यानंतर आहे की मेडिसिन, है ना. आपण मेडिसिन म्हणतो की अरे नको ते मेडिसिन खायला, है ना. मेडिसिन खाल्लं की बरेचदा सायकोलॉजिकल सायकेट्रिक मेडिकेशन्स असतात जनरली, त्या खाल्ल्यानंतर म्हणतं की अरे खूप साईड इफेक्ट असतात, नाहीच खाल्लेले बरे, है ना. आपण ते अवॉइडच केलेले बरे, है ना. डिपेंडन्सी होते, डिपेंडन्सी म्हणजे सवय लागते की काय, आपण आयुष्यभर घेतो की काय, है ना. ही एक मनामध्ये संकल्पना असते. पण हे जे मेडिकेशन्स असतात ना, हे मेडिकेशन्स आणि थेरपी जर आपण सोबत जर चालवली तर मेडिकेशन्स थेरपीला हेल्प करतात आणि थेरपी मेडिकेशन्सला हेल्प करते. मेडिकेशन्स आता मॅडम पण तुम्हाला सांगतीलच मेडिकेशन बद्दल, पण मेडिकेशन्स तुम्हाला
तुमची जी शारीरिक बदल झालेले आहेत. आता ज्यावेळेस चिंता, ताण, तणाव वाढतो किंवा नैराश्य वाटतं, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये देखील बदल होतात. असं नाही की तुमच्या मनातच बदल होता. तुमचे शरीर आणि मन एकमेकांना पूरक आहे. ठीक आहे. आणि हे पूरक ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये बदल होतात त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये पण होता. पण हे जे शरीरात झालेले जे बदल आहे हे मेडिसिनने पटापटा ठीक करता येतात. याची जी प्रोग्रेसिव्ह मेडिसिनने ठीक, जसं ताप आल्यानंतर आपण गोळी घेतो, पॅरासिटामॉल खूप फेमस आहे ना. तर पॅरासिटामॉल घेतल्यानंतर ताप लगेच उतरतो. हो की नाही? उतरतो की नाही ताप? है ना. आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, अरे ताप आला पॅरासिटामॉल घेतो. कोणाला माहिती? सगळ्यांनाच माहिती असेल, बरोबर ना. सो असंच हे जे आहे हे मानसिक आरोग्याच्या बाबतीत पण आहे. मानसिक आरोग्य ज्यावेळेस आपण चिंता, ताण सहन करत असतो त्यावेळेस मेडिसिन जर घेतला तर त्वरित याच्यावर कंट्रोल येऊ शकतो. सो मेडिसिन खूप इम्पॉर्टंट आहे की नाही. ठीक आहे. यानंतर हे जे उपचार आहे तर या उपचारासाठी एक आशाचा, एक होप आपल्यामध्ये का असावी याच्यासाठी एक कविता आहे. मनाच्या कोरड्या मातीत जे हळूच रुजतं, एक थेंब विश्वास मिळाला की ते फुलून उठतं. दिवस जरी कठीण असले, रात्री जरी लांब असल्या, सगळं संपलं म्हणताना आशा कुजबुजते. थांब जरा, उद्या वेगळी असेल कदाचित, थोडं उजळ, थोडं सोपं, आज टिकून राहिलास म्हणून हेच तर आहे आशेचं रूप. ठीक आहे. म्हणजे काय की आज अडचणी येणार प्रत्येकाला आहे. शेतकऱ्यांना येणार आहे, बिझनेसमॅन असतात त्यांना येणार आहे, सगळ्यांना येणार आहे. पण ह्या अडचणीमधून असणारी फक्त एक छोटीशी आशा तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते. आमच्याकडे येणारे खूप साऱ्या केसेस अशा स्टेजमध्ये असतात की ज्यांच्या आयुष्यात शून्य होप असते, पण ते आमच्याकडे आणले जातात किंवा ते स्वतःहून कधी कधी येतात आणि आम्हाला म्हणतात की सर माझ्या आयुष्यात सगळं संपलं आहे, मी काय करू? माझ्यावर लोन आहे किंवा माझ्यावर सगळं आहे, माझं सगळं हरपलेलं आहे, माझी फॅमिली माझ्यासोबत नाही, हे नाही ते नाही, सगळ्या गोष्टी असतात. पण ती एक होप काही महिन्यांमध्ये त्यांचं पूर्ण आयुष्य बदलते. त्यामुळे होप किंवा आशा असणं ही देवाने दिलेली तुमची सगळ्यात मोठी देणगी आहे आणि ती तुम्ही जपली पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही विद्यार्थी म्हणून पण जपा किंवा जे आपले आजूबाजूचे शेतकऱ्यांची मुलं आहेत, सगळे आपल्या घरात खूप काय घडतं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आपल्या आजूबाजूच्या घरात खूप काय घडतं आहे हे तुम्हाला माहित आहे. कदाचित माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो. मी ज्यावेळेस माझं छत्तीसगडमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, माझं जे एमफिल मी गव्हर्नमेंट प्रोग्राम जो केलेला आहे तो मी छत्तीसगडमध्ये केलेला आहे. सो तिथे ना एक तिथं जनरली हे जे आदिवासी लोक असतात ते जंगलांमध्ये जसं राहणं किंवा हे अशा ठिकाणी ते राहत होते. सो एक माणूस जो आहे घरामधला तो अचानक म्हणजे आपण म्हणतो वेड्यासारखं करणं, आता खूप डिस्क्रिप्शन देत नाही पण वेड्यासारखं करायला लागला की पुटपुटणं, स्वतःमध्ये पुटपुटणं, कोणी दिसत नाही असं दिसत नाही, ते त्याच्याशी बोलणं, तो कोणाशी तरी बोलतोय पण कोणाला कळतच नाही की तिथं कोण उभं आहे कोण नाही आणि कोणाला दिसत पण नाही तिथं कोणी उभं. ठीक आहे. स्वतःमध्ये पुटपुटायला लागणं की नाही तू जेवणातच विषच घालून दिले मला ते नको आहे, असं स्वतःच्याच बायकोला म्हणणं, आईला म्हणणं, घरातून कधी निघून जाणं, हे त्याच्या मुलाला दिसायला लागलं. आणि त्याचा मुलगा किती वर्षाचा होता माहितीये? फक्त 12 वर्षाचा होता. आणि तो शाळेत ज्यावेळेस त्याला टाकलं त्यावेळेस तो होता आय गेस 7 ते 8 वर्षाचा होता, कारण तिथे शिक्षणाला तितकं हे नाहीये, त्याला माहित नाहीये. पण त्या गावात आम्ही एक प्रोग्राम घेतला होता, जसं आज तुमच्या गावात घेतो ना तसं एक प्रोग्राम घेतला होता आणि त्यांना फक्त सांगितलं होतं की मानसिक आजार काय असतो आणि त्याची लक्षणं काय असतात. त्या मुलाने तिथून म्हणजे बस्तर म्हणून एक एरिया आहे, त्या बस्तर पासून तर रायपूर पर्यंत एकट्याने बसने प्रवास केला. तो मुलगा कितीला आहे? 6वीला आहे. तिथून त्याने बस रायपूरला प्रवास केला आणि तिथे येऊन सांगितलं की सर तुम्ही ॲम्ब्युलन्स पाठवू शकता का? जस्ट इमॅजिन की एक मुलगा इथं बसलेला एक मुलगा पूर्ण एक परिवार दुरुस्त करू शकतो. हे फक्त मुलांचं झालं, पण आजूबाजूचे सगळे आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन समाजात चालत असतो आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची समाजातर्फे आहे. सो बाकीचं पुढचं मॅडम सांगतील, पण हे हमेशा मनात ठेवा की ही जी आशा आहे हीच तुम्हाला एक सक्सेसफुल लाईफ देऊ शकते. आता सरांनी सगळं जे सांगितलं आहे ते औषधोपचार किंवा थेरपीज आम्ही कशा करतो, आम्ही टेस्टिंग कशी करतो. आता आपल्याला काय बघायचंय, रोजच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे काय बदल केले तर तुमचा ताणतणाव वाचू शकतो.
ओके, तर सगळ्यात पहिले रुटीन ऍक्टिव्हिटी. आता तुम्ही इथे सगळे मोठे मुलं आहात, 8वी ते 10वी पर्यंतचे. तुमच्यापैकी किती लोकांचे टाइम टेबल सेट आहेत रोजचे? किती वाजता उठायचं, किती वाजता शाळेत जायचं, कधी स्वतःचा अभ्यास करायचा, कधी ट्युशनला जायचं, कधी झोपायचं, किती वेळ मोबाईल वापरायचं, किती वेळ खेळायचं, हे किती लोकांचं ठरलेलं आहे? कुणाचंच नाही? एक पण हातवर नाही. एकच हात, तूच प्रत्येक वेळेस हातवर करतोय. तुझं नाव काय आहे? काय काय काय? प्रयाग. प्रयाग छान. पहिली गोष्ट तर प्रयाग खूप इन्व्हॉल्ड आहे. अभिनंदन, थँक्यू. बैस. तो खूप इन्व्हॉल्ड आहे लेक्चर मध्ये. तो प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स देतोय. तो जे करतोय त्याला आम्ही म्हणतो रिस्पॉन्स, की आम्ही काहीतरी विचारतोय तिकडून रिॲक्शन येते, मग ते चांगलं वाटतं की हा त्याला कळतंय. दुसरी गोष्ट, आणखीन एका गोष्टीचं अभिनंदन, की पूर्ण पब्लिक मध्ये तो त्याचं जे आहे ते सांगतोय ऑनेस्टली. आहे नाहीये. ठीक आहे, तर ही ऑनेस्टली खूप छान आहे प्रयाग. तर तुमचे रुटीन सेट असणं खूप महत्वाचं आहे ना. टाइम टेबल सेट नसला तर त्याचं नुकसान काय काय होऊ शकतं हे आधी बघू आपण. की कधी पण काही पण करणे, म्हणजे त्याला आपण म्हणतो अनप्रेडिक्टेबल, की मलाच माहित नाही मी किती वाजता काय करणार आहे. आता विद्यार्थी दशेमध्ये म्हणा किंवा तुम्ही जर आता काम करताय, इथे तुमचे टीचर्स पण आहे, आम्ही पण आहोत, अजून पण हे युवा मंडळी जे आहे जे काम करत आहेत, सगळेजण तुम्हाला हेच सांगतील की भावी आयुष्यामध्ये तुम्हाला एक टाइम टेबल ठेवणं गरजेचं आहे. आता इथे आम्हाला जर 11:30-12ला लेक्चरला पोहोचायचं आहे आणि मी जर ठरवलंच नाही सकाळी किती वाजता निघायचंय, तर मी इथे पोहोचेन का वेळेवर? नाही पोहोचू शकत. तसंच तुमची जर परीक्षा, आता कधी डेट काय आली आहे 10वीची, मग तुम्ही तुमचे टाइम टेबल केलेत का? कोणी हो कोणी नाही. ओके, कारण तिकडे पोहोचायला मला आता सुरुवात करावी लागेल ना अभ्यासाची. तर एक रुटीन टाइम टेबल तुमचा, ज्याच्यामध्ये एक्सरसाइज म्हणजेच व्यायाम असला पाहिजे, ब्रीदिंग एक्सरसाइज म्हणजे प्राणायाम असले पाहिजे, एखादा 5 ते 10 मिनिटाचा मेडिटेशनचा प्रकार, तो तुमच्या चॉईसने. आम्ही सायकोथेरपिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट लोक फक्त गाईड करत असतो, चॉईसेस तुमचे असतात की तुम्हाला काय करायचंय. आम्ही सांगू तुम्ही व्यायाम करा, काय करा मग ते तुम्ही ठरवा. तुम्हाला चालायचंय, धावायचंय, सायकल चालवायची, क्रिकेट खेळायचंय, मुलींना आणखीन दोरुड्या खेळायच्या, आणखीन काही खेळायचंय, पण तुमचा व्यायाम झाला पाहिजे रोजचा रोज. तसंच प्राणायाम तुम्ही ठरवा कुठल्या प्रकारचे करायचे आहे. नंतर मेडिटेशन 5 ते 10 मिनिटं तरी कमीत कमी तुम्ही ठरवा कुठलं करायचं आहे. आणि रुटीन टाइम टेबल पण मी म्हणेन तुम्ही ठरवा, कारण तुमचं टाइम टेबल तुमचे आई वडील किंवा टीचर नाही ठरवू शकत. ठीक आहे, आता शाळेचे टाइम टेबल ठरवतातच आहे ना ते. मग शाळेत जेव्हा मला मराठी करायचं नसतं पण टाइम टेबल तो असेल तर मला ते करावं लागतं. पण घरी जर मला वाटलं की नाही माझं गणितात थोडंसं कमी पडतंय किंवा मी मागे पडतीये, तर मग मी गणित आधी घेऊन बसेल ना. हा फ्रीडम तुम्हाला तुमच्या टाइम टेबल मध्ये असेल, बरोबर. तर तुम्हाला तुमचा टाइम टेबल करणं शिकणं आहे. तर आता 2 प्रकारचे टाइम टेबल असतात आपले. एक जे मी आता बोलत होते रुटीन टाइम टेबल, की तुम्ही रोज किती वाजता काय करणार आहात. ओके. दुसरा स्टडी टाइम टेबल म्हणजे अभ्यासाचा. आता मी जे बोलतीये ह्याचा फायदा 10वीच्या विद्यार्थ्यांपेक्षा 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांना जास्त होणार आहे. कारण तुम्ही आत्तापासून स्वतःला ती सवय लावा की तुम्हाला मंथली गोल म्हणजे महिन्याला तुम्हाला कुठल्या विषयाचा किती अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे हे ठरवता आलं पाहिजे. महिन्याला किती करायचं आहे, आठवड्याला किती करायचं आहे आणि मग रोजचा किती करायचा आहे. हा, याला आपण म्हणतो मायक्रो प्लॅनिंग, म्हणजे छोट्या स्तरावर जाऊन प्लॅन करणं, छोटे छोटे स्टेप्स, की मी आज किती करणार आहे, आठवड्याला, महिन्याला. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास सातत्याने चालू राहतो. तुम्ही अभ्यास किती जास्त करता त्याच्यापेक्षा तुम्ही किती सतत ते करता आहे ती गोष्ट खूप महत्वाची आहे. जसं सरांनी विचारलं तुम्ही उत्तर दिलं, गमतीचा भाग म्हणून ठीक आहे की तुम्ही आदल्या दिवशी रात्री करताय, तुम्ही 1 आठवडा आधी करताय, 2 आठवडा आधी करताय, पण आयडियली ती पद्धत एकदम चुकीची आहे. आपण बघ IAS IPS च्या मुलाखती बघतो, नीट JEE झालेल्या मुलांच्या मुलाखती बघतो, ते पण हेच सांगतात की आम्ही सतत अभ्यासात होतो. 8वी-9वीचे मुलं तुम्ही आत्तापासून ह्या सवयी तुमच्या स्वतःमध्ये टाकू शकतात की तुम्हाला रोज व्यवस्थित टायमिंगचं व्यवस्थापन म्हणजे वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे. आता याचा अर्थ 10वीच्या मुलांनी निराश व्हायचंय का?
तर अजिबात नाही. 10वीच्या टिप्स आम्ही नंतर देणारच आहोत. तर नियमित व्यायाम करणं, झोपण्याची आणि उठण्याची वेळ पाळणं. आता ही गोष्ट तुमच्या आई वडील आणि शिक्षक पण तुम्हाला सांगत असतील, झोपण्याची वेळ पाळा रे, पाळा रे, पाळा. किती जण उशिरा झोपतात त्याचं कारण मोबाईल आहे. मला नका सांगू, स्वतःला सांगा की किती जण असे की जे उशिरा झोपताय त्यांच्या मोबाईलमुळे. नुसते मुलं नाही, इथे उपस्थितीत असलेले मोठे लोक सुद्धा, की मी आता दिवसभर खूप काम केलंय, मी दमली आहे, मी दमलो आहे आणि आता थोडेसे रील बघू दे. नेमकं झोपायच्या वेळेस आपण काय करतो, आपल्या मेंदूला एक ट्रिगर देऊन टाकतो, झोपू नको रे ना. मग कलरफुल दिसतंय, 2 मिनिटाला ते रील वरती सरकवतोय. सर जे बोलत होते ना अटेन्शन स्पॅन, त्याला कारण हे सुद्धा आहे रील्स. काही सेकंदांमध्ये ते आपण स्क्रॉल करतो, कुठून लक्ष लागेल, कामात पण नाही, मोठ्यांचे कामात लागणार नाही, लहानांचे अभ्यासात लागणार नाही. तर झोपायच्या वेळेस म्हणजे झोपायच्या 1 ते 1.5 तास आधी ही स्क्रीन आपल्या बाजूला गेलीच पाहिजे. मग ती मोबाईलची असो, टीव्हीची असो, बाजूला ठेवा. तुम्ही तुमच्या घरामध्ये नियम करा. आता तुम्ही घरातले लहान मुलं आहे, म्हणजे तुम्ही पुढची भावी पिढी आहात घरातली. हा नियम तुम्ही आज जाऊन घरी सांगा की रात्री तुम्ही झोपता किती वाजता पण सगळे? 12? एवढा अभ्यास करता? बापरे, तुमचा चांगलाच निकाल लागणार आहे सर. ओके, तर तुमचं जी झोपायची वेळ असेल ना, त्याच्या 1 ते 1.5 तास आधी अख्ख्या कुटुंबाचे मोबाईल तुम्हीच घेऊन एका ड्रॉवर मध्ये ठेवून द्यायचे आणि सगळ्यांना सांगायचं व्यवस्थितपणे झोपून घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट ऐका लगेच नाही ठेवायचे आपल्याला. दुसरी गोष्ट, सगळ्या कुटुंबाला तुम्ही सांगायचंय व्यायामाचं महत्व काय आहे. आईला पण आणि वडिलांना पण. हा, तुम्हीच करायचं असं नाहीये, आई वडिलांनाही ते करायला लावायच्या गोष्टी. ओके, बर. नंतर तुमचा आहाराकडे किती लक्ष आहे, की वडापाव पाववड्यामध्ये इंटरेस्ट आहे? खिचडी. ओके ठीक आहे. चौरस आहार असणं खूप गरजेचं आहे. कधीतरी आपण जिभेचे चोचले पुरवले तर समजू शकतं, पण चौरस आहार आपल्या बुद्धीसाठी खूप गरजेचा आहे. नंतर स्वतःला व्यवस्थितपणे शांत ठेवणे. हे कसं जमेल? इकडे लक्ष द्या. ओके, स्वतः मी बोलत होते की स्वतःला शांत ठेवणे. सरांनी मगाशी सांगितलं, शांतता आणि स्टॅबिलिटी ही अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी किंवा काम व्यवस्थित करण्यासाठी गरजेची गोष्ट आहे. मग ही स्टॅबिलिटी आपल्याला येईल कुठून? जेव्हा आपलं मन स्थिर असते. आणि मन कधी स्थिर राहील? जेव्हा आपण ते प्रयत्नपूर्वक करू. आणि त्याच्यासाठी मग आपण प्राणायाम किंवा मेडिटेशन हे तर करतोच, पण त्याचबरोबर पहिली गोष्ट तर हे लक्षात घ्या. मला हे सांगा, मन कुठे कुठे? मेंदूत आहे की हृदयात आहे? 10वीला शिकवलं असेल ना, 9वी 10वी. मेंदूत ते की हृदयात आहे? कुठे मन? माहितीये का? नाही. बर, मन ही एक केमिकल रिॲक्शन आहे. आपल्या मनावर म्हणजे आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स होतात त्यातनं जे आपण रिॲक्ट करतो ते मन आहे. ओके, तर ती मेंदूच्याच ठिकाणी पण केमिकल रिॲक्शन आहे. मग ते कंट्रोल करायला, जसं सर मगाशी म्हटले की आपल्याला गोळ्यांची गरज पडते, पण त्याचबरोबर त्याला स्थिर करायला आपण काही गोष्टी करू शकतो. आणि ते प्रॅक्टिसेसनी रोज प्रॅक्टिस केलं तर ते स्थिर होईल. असं कधी पण नाही होणार. आता तुमचं मन स्थिर आहे का? अजिबातच नाही. ह्या बाजूचं तर अजिबातच नाहीये. ही बाजू तरी शांतपणे ऐकून घेतीये, पण ह्या बाजूचं मन फारच अस्थिर आहे. तर आपण आता एक थोडासा मनाचा व्यायाम करूया का? म्हणजे थोडे शांत व्हाल तुम्ही. ठीक आहे, सगळे ताठ बसा. पहिली गोष्ट तर करा पाठीचा कणा ताठ. पाठीचा कणा ताठ. बोलला असं नाही म्हटली मी. सगळे जरा मोठे छोटे सगळे ताठ बसा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. चला, डोळे बंद करा. नाकाने श्वास घ्या मोठा.
अरे अरे हसायचं नाहीये. ठीक आहे, नाकाने श्वास घ्या मोठा आणि तोंडाने हळूहळू सोडा. हळू, जोरात नाही. करा परत. नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळूहळू सोडा. आता हीच गोष्ट थोडी शांतते, मन लावून या प्रोसेसकडे लक्ष द्या. तुम्ही काय करता आहात याच्याकडे. एकदम शांतपणे नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. मनामध्ये विचार आणायचा आहे, माझ्या मनातील, माझ्या शरीरातील सर्व ताण, चिंता, भीती माझ्या शरीराच्या आणि मनाच्या बाहेर जात आहे. शांतपणे. तुम्हाला आता कदाचित हे थोडं वेगळं वाटेल, विचित्र वाटेल, गंमत वाटेल, पण ही खूप महत्वाची टेक्निक आहे. तुम्हाला परीक्षेच्या आधी ही करता येणार आहे. नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने हळूहळू सोडायचा. याच्याने तुमची वाढणारी धडधड, श्वासाला घ्यायला होणारा त्रास, हे सगळं कमी होणार आहे. शाबाश. आता दुसरा प्रकार आपल्याला करायचा आहे. डोळे बंदच राहू द्या. नाकाने श्वास घ्या आणि नाकाने सोडायचा आहे, पण मी सांगते तसं. मी मोजेन आणि तुम्हाला म्हणजे घ्यायचा आणि सोडायचा आहे. पहिले आपण 4 काउंट मध्ये श्वास घेणार आहे, 4 काउंट मध्ये तो धरून ठेवणार आहे आणि 6 काउंट मध्ये तो सोडणार आहे. तर श्वास घ्यायला सुरुवात करा. 1 2 3 4. धरून ठेवा. 1 2 3 4. आता हळूहळू सोडा, एकदम हळू. हा, आणि नाकानेच. 1 2 3 4 5 6. दुसऱ्यांदा करूया. नाकाने श्वास घ्या 4 काउंट मध्ये. 1 2 3 4. धरून ठेवा. 1 2 3 4. आता हळूहळू नाकाने सोडायचं आहे. 1 2 3 4 5 6. शांत. हळूच पण डोळे उघडा. आता हे तुम्हाला कधी करायचं आहे? परीक्षेच्या वेळेस. ठीक आहे. असं नाही करायचं. हे केल्यानंतर माणूस शांत बसला पाहिजे. ठीक आहे. ओके, बरं ऐका. ही जी टेक्निक आहे ही एकदम शॉर्ट टेक्निक आहे. एक मिनिट. भूषण सर जसे मगाशी म्हणाले की जेव्हा इथे येऊन उभं राहावं लागतं, बोलावं लागतं, त्यावेळेस कंडिशन खराब होते. हात पाय थरथरायला लागतात, तोंड कोरडं पडायला लागतं, अचानक पायात मुंग्या येतात, असं वाटतं गळून जाईल, आता मी बोलू शकेल की नाही पुढचं काही. जेव्हा स्टेजवर बोलायची वेळ येते. पण तेव्हा पण आपण जर हे केलं तर ह्याची मदत होईल. तुम्ही जेव्हा जेव्हा ताणामध्ये याल, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मी गिव्हअप करणार आहे, त्यावेळेस हे करायचा प्रयत्न करा. तुमचं मन शांत होईल आणि मन शांत झाल्यानंतर पुढचा विचार करायचा. ठीक आहे. ओके. दुसरी गोष्ट, शेअरिंग खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आपलं मन मोकळं करणं. बरं, कोणाकडे करणार आहे मन मोकळं? कोणाकडे? मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे, फ्रेंड्सकडे करा, हरकत नाहीये. पण मग ते तुमच्या एवढेच आहे, ते सल्ला पण तुमच्या एवढाच देतील तुम्हाला, बरोबर. पण तेच जर आपण आई, वडील, शिक्षक ह्यांच्याशी शेअर केलं तर ज्यांच्याशी तुम्ही कम्फर्टेबल असाल, कंपल्सरी नाहीये, पण ज्यांच्याशी जी मोठी व्यक्ती आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याशी जर तुम्ही शेअर केलं तर तुम्हाला सल्ला हा जास्त चांगला मिळू शकतो. हा त्यांच्या अभ्यासक्रमातनं किंवा त्यांच्या एक्सपिरियन्सवरनं, आणि ते तुमच्या चांगल्यासाठीच कायम चांगला सल्ला देतील. तुमचे मित्र पण देतील, तुमचे मित्रही तुमच्या चांगल्याचाच विचार करतील, पण त्यांना एक लिमिटेशन राहील वयाचं, जे तुमचं वय आहे आता. ठीक आहे. नंतर अजून एक गोष्ट आपण करू शकतो. समजा तुम्हाला कोणाशी बोलता नाही येते, खूपच खाजगी बाब आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की मी जर बोललो किंवा बोलले तर समोरची व्यक्ती मला जज करेल, जसं मगाशी सर म्हणाले की मग टीचरच्या मनात माझ्याबद्दल काय राहील. मी जर जाऊन सांगितलं की मला आणखी एक व्यक्ती आवडतीये, मग टीचर माझ्याबद्दल काय विचार करतील. किंवा मी म्हटलं की मला गणित जमतच नाहीये, मग माझी आई काय करेल, माझे वडील तर मारतील, मग बोलता नाही येते, मग काय करणार आपण. तर अशा वेळेस आपण लिहू शकतो. आपल्या मनामध्ये जो ताण येतोय ना, तो एका पेपरवर एकदम व्यवस्थित लिहू शकतो की माझ्या मनात आता नक्की काय विचार येत आहेत,
माझ्या शरीरात आता नक्की काय बदल होत आहेत, माझ्या भावना आता नक्की काय आहे, मला राग येतोय, मला वाईट वाटतंय, मला टेन्शन आलंय, मला नक्की काय होतंय, हे व्यवस्थितपणे आपण लिहून ठेवू शकतो. आणि मग त्याच्यावर विचार करू शकतो की आता मी ह्याचं काय करू शकते. म्हणजे आपण एक करू शकतो ही डायरी लिहायची, मग आपण आता जो व्यायाम केला तो करायचा, थोडं शांत व्हायचं आणि मग विचार करायचा की पॉझिटिव्हली आपण ह्याच्यामध्ये कसे बदल करू शकतो. जर माझ्याकडनं मॅथ्सचा अभ्यास होत नाहीये तर मग मी मदत घेऊ शकते का, टीचरची मदत घेऊ शकते, मी आईला सांगू शकते. मी जर आईला सांगितलं तर आई एखादी मदत उपलब्ध करून देऊ शकते. आणि म्हणून बोलणं गरजेचं आहे. ठीक आहे. नंतर आता एवढं सगळं करून पण जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये, तुम्ही स्वतः ट्राय करून पाहिलं, तुम्ही तुमचं रुटीन टाइम टेबल सेट करून पाहिलं, तुम्ही मी जे सांगितली ती टेक्निकली केली, तुम्ही मोठ्यांची पण तरीही होत नाहीये, तरी मला टेन्शन येतच आहे, उदास वाटतच आहे, तर मात्र मोठ्यांच्या सल्ल्याने तुम्हाला मानसोपचार तज्ञ किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर्स ना किंवा आमच्यासारखे सायकोलॉजिस्ट, तुम्ही कोणाशी तरी एक्सपर्ट लोकांशी जाऊन बोलणं गरजेचं आहे. याला कारण काय आहे, नाही तर तुमच्या परफॉर्मन्सवर परिणाम त्याचा होऊ शकतो. ठीक आहे. ओके. आता भूषण सर तुम्हाला परीक्षेची काळजी सांगतील. परीक्षेची काळजी आम्ही ऍक्च्युली खूप पॉइंट काढले होते, पण बऱ्यापैकी तुमचे टीचर्स पण सांगतील आणि आमचं सारखं इथे येणं होणार नाहीये, म्हणून परीक्षेच्या काळजीचे काही पॉइंट्स बरोबर थोड्या वेळाने भूषण सरांचं बोलणं झालं की मी तुम्हाला थोडं करिअर बाबतीत सांगेन. ठीक आहे. अच्छा, खूपच कंटाळलेले दिसतंय असं वाटतंय. बरं ठीक आहे, आपण पटापटा थोडक्यात उरकून घेऊ है ना. आपण मी फक्त आता कोणी पेन्सिल आणि पेन वही काय असं काही आणलेलं नाहीये, पण हे लक्षात ठेवा, जे 10वीला आहे, खास करून जे 10वी 12वीला आहे त्यांनी हे लक्षात ठेवा, कारण हे जे टिप्स आहे हे तुमचे लाईफ लॉंग टिप्स आहे. ठीक आहे. हे आज तुम्ही 10वी 12वीला जे यूज करशाल ना ते तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवशाल. ते फक्त लक्षात ठेवा. आणि तुमच्या घरी जर कोणी असेल की जे लाईव्ह नाही आहे किंवा जे ज्यांना माहित नाही त्यांना तुम्ही सांगू शकता. सगळ्यात आधी की परीक्षा जमणार नाही हे रडगाणं बंद करायचं. मला जमणार आहे आणि मी परीक्षा देणारच, हा आहे ना अट्टहास स्वतःने धरला पाहिजे. मला एक सांगा की प्रत्येक जण आपल्या आयुष्यात बदलाव करत असतं है ना, आणि बदलाव होत असतात, पण हे बदलाव करण्याचा निर्णय आपल्या आयुष्यात कोण घेतं? आपणच घेतो की नाही? बरोबर आहे की नाही? आपण घेतो की नाही मुलांनो? हा. सो हा बदलाव जर घडत असला आणि या बदलावाचा जर डिसिजन आपण घेत असलो तर परीक्षा चांगली द्यायची की वाईट द्यायची हा निर्णय कोण घेतं? आपणच घेतो. बरोबर की नाही? की पॅरेंट्स म्हणतात की तुझी चांगलीच गेली पाहिजे आणि तू चांगलीच दिली पाहिजे. पॅरेंट्स काय म्हणतात की चांगले मार्क्स आले पाहिजे एवढी अपेक्षा तुझ्याकडून आहे. बरोबर आहे की नाही? सो परीक्षा चांगली द्यायची की नाही द्यायची हे कोण ठरवतं? आपण ठरवतो. सो परीक्षा मला जमणार नाही इथं जर म्हटले तर पहिलं काय होतं की पहिलं युद्ध तुम्ही तिथं हारले. सगळ्यात आधी हा निर्णय घ्यायचा की मी परीक्षा देणारच आणि मी ती चांगल्या पद्धतीने देणार. ठीक आहे. हे चांगलं करण्यासाठी आपल्याकडून किती होतंय किंवा आपल्याकडून किती आपण करू शकतोय तितकं आपण करायचं. वेळेचे उत्तम नियोजन करून प्रत्येक प्रश्नास किती वेळ उपलब्ध असणार याचा आढावा घ्यायचा. सो असा याचा जो आढावा आहे की आता समजा महाराजांनी बरेच गड किल्ले, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बरेच गड किल्ले एकदम पायाखाली घालून त्यांच्यावर आपले किल्ले उभारले है ना. सो हे महाराजांनी स्वतःने केलंय है ना. महाराजांनी प्लॅनिंग करून, आढावा करून, स्टडी करून, त्यांचे रिसर्च करून सगळं असं काही केलेलं आहे. मला एक सांगा, ते जर म्हटले असते की मला असं वाटतं की इथं किल्ला बांधावा आणि ते त्यांच्या गडामध्ये रायगडाला मध्ये बसले असते तर चाललं असतं का? हे फक्त प्लॅन मध्ये राहिलं असतं. बरोबर ना. ह्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं की याचा अभ्यास केला, सराव केला, रिसर्च केलं, सगळं केल्यानंतर ते गड किल्ले बांधू शकले. बरोबर ना. सो आपल्याला काय करायचंय की हे जे आपण एक्झाम देणार आहोत, 10वी 12वीची जी एक्झाम देणार आहोत, ही एक्झाम मध्ये किती प्रश्न येणार आहेत, या एका प्रश्नाला किती उत्तर लिहावं लागणार आहे आणि ते लिहिल्यानंतर त्याला किती वेळ लागणार आहे हे आपल्याला आधीच माहिती असावं. बरोबर आहे की नाही? हे जर आपल्याला माहितीच नसलं तर आपण एक्झाम मध्ये गेल्यानंतर अचानक आपल्याला समजतंय की अरे याला तर 3 पानं लिहायची होती आणि मी एकच पान लिहून आलोय आणि मला तर आता पुढचं पण आठवत नाहीये, असं होऊ शकतं.
है ना. सो याच्या आधी सराव असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतर चिंता, भीती, ताण घालवण्यासाठी, शरीराला रिलॅक्स करण्यासाठी तंत्रे आत्मसात करावी. आता ही तंत्रे म्हणजे काय? जनरली ज्यावेळेस आपल्याला ताणतणाव येतो, चिंता येते, आता बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे सांगितलेलंच आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही रिलॅक्स होत असता, आता 2 तास अभ्यास केला, ठीक आहे, सगळे अभ्यास करतात 10वी 12वीचे मुलं, 2 तास तुम्ही अभ्यास केला, 3 तास केला, मग तुम्ही त्यानंतर जो स्वतःच्या मेंदूला किंवा जो आपल्या प्रोसेसिंग असते, कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज असते, या थकून जातात. यांना आरामाची गरज असते. मग या आरामाच्या काळामध्ये तुम्ही काय करता हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. मग बरेच मुलं काय करतात की मोबाईल घेतात, है ना. सो मोबाईल घेता, मोबाईलमध्ये रील्स बघता, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, युट्यूब आहे, रील्स बघत बसता, व्हिडिओज काहीतरी फनी व्हिडिओज बघत बसता आणि ते आपल्याला असं वाटतं की ते खूप रिलॅक्सिंग आहे. पण तुम्हाला काय वाटतं की तुमचा मेंदू त्यावेळेस बिझी असतो की नाही? असतो की नाही? रील्स बघत असताना, गेम्स खेळत असताना, व्हिडिओज बघत असताना तुमचा मेंदू बिझी असतो की नाही? मग तुम्ही कसला आराम देता तुमच्या मेंदूला? नाही देत. मग जर तुम्हाला अभ्यासामध्ये तुम्हाला वाटतं की तुम्ही जे वाचलेलं आहे ते जर तुमच्या लक्षात राहावं किंवा जे आत्मसात करावं, तुमचं मेमराईज व्हावं, यासाठी काही स्पेशल टेक्निक्स, टिप्स असतात, त्या तुम्ही तुमच्या टीचरांना विचारू शकता. आणि ह्या रिकाम्या काळात स्वतःला कसं रिलॅक्स करता येईल याच्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. मी रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही एक स्लीप किंवा नॅप तुम्ही छोटासा घेऊ शकता. किंवा ह्या तुमचे जे छंद असतात, छंद म्हणजे काय की तुम्हाला जर ड्रॉइंग करायला आवडते तर ड्रॉइंग करायला घ्या, है ना. तुम्हाला जर कुकिंग करायला आवडते, कुकिंग करायला घ्या. तुम्हाला जर आईला मदत करावी वाटते, पप्पांना मदत करावी लागते, शेतामध्ये काम करावं लागतं, ते तुम्ही त्यावेळेस करू शकता, है ना. पण तुम्ही जर मोबाईल घेतला किंवा टीव्ही बघत बसले आणि त्याचं जर रील्स व्हिडिओ जर बघितले तर तुमचा मेंदू त्यावेळेसही थकूनच जाईल. आणि त्याच्यानंतर परत तुम्ही ज्यावेळेस अभ्यासाला घेशाल त्यावेळेस तुमचं मन तिथं लागणार नाही. सो हे समजणं आपल्याला आवश्यक आहे की आपण आराम म्हणजे स्वतःला रिलॅक्स कसं करावं आणि कुठे करावं. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण जनरली एक्झामला जातो त्यावेळेस बऱ्याच मुलांना चक्कर येतात, बऱ्याच मुलांना कमजोरी येते, थकान येते, विकनेस झालं आपण म्हणतो. तर हे सगळं जे होतं हे कन्सिस्टंट आपण ज्यावेळेस अभ्यासामध्ये असतो, आता 9वी 10वी 9वी पर्यंत आपण एकदम रिलॅक्स असतो, है ना. आपल्याला काही जास्त अभ्यासाचं टेन्शन नसतं. पण 10वीत बोर्डाची एक्झाम असते म्हणून 1 2 2 3 3 महिने आधी प्रिपरेशन करतो, सतत अभ्यास करत असतो. याच्यामुळे काय होतं की शरीरात थकान होते, शरीर थकतं, शरीराला एक असं म्हणतो ना की व्यायामाची गरज असते, व्यवस्थित डायजेशनची गरज असते, अन्नाची गरज असते, ऊर्जेची गरज असते. हे योग्य वेळेत आपल्याला मिळत नाही. सो याच्यासाठी काय करावं की आपली जी कंपास असते ना, जनरली आपण एक्झामला जाताना कंपास वगैरे घेऊन जातो, त्याच्यामध्ये आपलं सगळं पेन पेन्सिल खोडरबर असतं. आता ते लई आपले जुन्या काळात असायचं की एक पेन घातला चला एक्झामला, खूप झालं, है ना. हे आता जरा सगळं आपण अवॉइड करतो कारण बोर्डाची एक्झाम असते, है ना. सो हे करत असताना आपल्या कंपाशी चॉकलेट किंवा खडी साखर हे टाकून घेऊन जावं. त्याचं कारण काय? कारण ज्या वेळेस आपल्याला आपण हे सगळे थकान, शारीरिक कमजोरी याच्यातून जात असतो त्यावेळेस ही खडी साखर, ती जी जाडी असते ना खडी साखर, ती आणि चॉकलेट हे आपल्या शरीराला ग्लुकोज देतात आणि इन्स्टंट ग्लुकोज आपल्या शरीरात जी लागणारी एनर्जी आहे त्या एनर्जीला पूरक करतात किंवा ती एनर्जी स्टेबल करतात, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो अचानक एनर्जी विकनेस आहे एक्झाम मध्ये की अरे मला काय आठवत नाहीये, मला काय आता समजत नाहीये, मला असं वाटतं की इथं झोपून घ्यावं, हे सगळं जे होतं हे जरा कमी प्रमाणात होईल ज्यावेळेस तुम्ही खडी साखर आणि चॉकलेट खाशाल, ठीक आहे. लोकांचं निरर्थक बडबडीकडे दुर्लक्ष करून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. तर जनरली काय होतं की 10वीला बोर्डात असणारे जे मुलं असतात त्यांचे जे नातेवाईक असतात किंवा जे आई वडील असतात ते म्हणतात सारखे अरे अभ्यास करणार, अभ्यास करणार, अभ्यास करणार, अभ्यास करणार, काय करतो अरे अभ्यास करणार, टीव्ही काय बघताय अरे अभ्यास कर, जेवण काय करताय अरे अभ्यास कर. आणि जनरल नातेवाईक म्हणतात की अरे तुझे तर बहिणीने 80% मिळवले, आता तुझ्याकडून अपेक्षा आहे की तू 90% मिळवावे किंवा 99% मिळवावे. ही असे नातेवाईक आपल्याकडे असतात, है ना. त्यांना जनरली आपण ते असं बोलल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याला घरातून कधी काढून देऊ, बरोबर ना. अरे काय आलं हे पाहुणं, आता पप्पांना सांगेल की अरे याला 90% मिळाले पाहिजे तेव्हाच हा सीईटी पास, पुढे एनईटी जी नीटची एक्झाम असते मेडिकलची ती पास होईल, नाही तर मग काय खरं नाही तुमच्या पोराचं. आणि ते मग आपला पप्पा वडील जे असतात ते अजून येतात टेन्शन मध्ये आणि ते टेन्शन काढतात तुमच्यावर, बरोबर ना. सो ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे खूप आवश्यक असतं.
तुम्हाला प्रेशराईज करण्यासाठी किंवा तुम्हाला म्हणता ना की सतत सतत सांगण्यासाठी आपल्याला डोक्यावर चिंता, ताण तणाव वाढतो या गोष्टींमुळे. सो पूर्णपणे आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे, आपण जो गोल सेट केलेला आहे की एका आठवड्यात आपल्याला एवढं वाचायचं आहे, एका आठवड्यात किंवा 1 महिन्यात आपलं इतकं कम्प्लीट करायचं आहे, हे सगळं तुम्ही पूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करावं, जेणे आपल्याला बाकीचे काय बोलताय किंवा नातेवाईक आई वडील काय बोलताय याच्याकडे दुर्लक्ष करायचं. सो खास करून ज्यावेळेस बोर्डाची, जसं मी आधी म्हटलं, बोर्डाची पेपर आल्यानंतर बापरे बोर्ड, आता काय करायचं, बोर्डाची पेपर आहे, आता काय स्पेशल करावं लागेल. 9वी पर्यंत तर मी केलं कसं तरी, आता बोर्ड म्हटल्यानंतर बोर्डात काय स्पेशल करावं लागेल. चला मग आपण आता आहे ना, नाहीच होते अभ्यास, आपण आता खिशातून काय म्हणता ना की ते आता चिट काढणे, कॉपी करणे, हे पहिले तर होत होतं, आताही होतं, पण ठीक आहे, आपण जे चिट काढतो, कॉप्या करतो, हे करतो, ते करतो, हे आपले मग त्याच्या जे आपण अभ्यास आधी करायला पाहिजे होता त्याच्यापासून पळण्याची कारणं है ना, की आपण चिट काढू शकतो, कॉपी करू शकतो, है ना, ते खिशात ठेवू शकतो, कुठेतरी लपून घेऊन जाऊ शकतो, त्याच्यातून आपण एक्झाम पास होऊ शकतो. ही जी कारणं आहे ही तुम्हाला अभ्यासापासून दूर ठेवतात. आणि जे आपल्याला वाटतं ना की बोर्ड आणि ही जी भीती आहे ही तुम्हाला कारण ठरते ह्या गोष्टी करण्यासाठी. सो सगळ्यात आधी तुमचं मन म्हटलं पाहिजे की बोर्ड काहीच नाही, मी बोर्डाला करू शकतो आणि मी अभ्यास करून ते करू शकतो, हे तुमच्या मनात असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर आहे की अति परफेक्शनच्या मागे न जाता सहज जमणारे तेवढे 100% प्रयत्न करावे, है ना. प्रत्येक जण आहे का इथं की जे क्लासमध्ये जो टॉपर मुलगा असतो त्याचा एक अभ्यास करतं, आणि प्रत्येक जण इथं आहे का की जो खेळामध्ये जितका स्मार्ट आहे तितका स्मार्ट अभ्यासात पण आहे, तितका स्मार्ट तो मित्र बनवण्यात पण आहे, तितका स्मार्ट तो नाही का म्हणतो अँकरिंग करण्यात आहे, स्टेजवर बोलण्यात आहे. सगळ्यांचे स्किल्स वेगवेगळे आहेत की नाही, असतात की नाही, सगळेजण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट असतात की नाही. कोणी चित्रकलेत असतं, कोणी गणितात असतं, कोणी नृत्यांमध्ये असतं, हे सगळ्यांचे वेगवेगळे गुण असतात, बरोबर की नाही. पण मी गणितात पण हुशार आहे आणि मी चित्रकलेत पण हुशार आहे आणि मी अँकरिंग पण करते, मी स्टेजवर पण बोलते, सगळं माझं चांगलं आहे, मग मी 99% मिळवावे की मी 100 पैकी 100च मिळवावे. पण जर माझी कॅपॅसिटीच नाही तितकी करण्याची, तर मी हे मनात ठेवणं किती योग्य आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे, है ना. की मी माझ्याकडून ठेवलेल्या अति अपेक्षा, है ना, या कारण ठरू शकता तुमचं नैराश्य किंवा चिंतेचं. मी तुम्हाला 100% हे सांगू शकतो की बऱ्याचदा मुलं आमच्याकडे येतात आणि खूप जास्त अपेक्षा, म्हणजे मी 3 पानं लिहायला हवी होती त्याच्या जागी मी 2.5 पानं लिहून आलो, याच्या टेन्शनमुळे पुढच्या प्रश्नांचे उत्तरच विसरून जातात. मग हे आपल्याला आवश्यक आहे लक्षात घेणं की आपण आपल्याकडून किती अपेक्षा करतोय. नाही, मला 90च मिळाले पाहिजे, 99च मिळाले पाहिजे, पण तुम्ही तितका अभ्यास करता आहात का, तुमच्याकडून होतो आहे का. इथं बऱ्याच सारे शेतकऱ्यांची मुलं आहे, असं मी तर बघितलेलं आहे की बोर्डाच्या वेळेस पण ज्यावेळेस जानेवारी, फेब्रुवारी, मार्च त्यावेळेस द्राक्षांची कटाई येते, बऱ्याच धान्यांची कटाई येते, घरात काम करायला कोणी नसतं आणि ते करावं लागतं. आणि त्या काळात जर तुम्ही म्हटलं की नाही मला 100 पैकी 100 मिळावे, तर तुम्ही स्वतःला विचारायचं की आपण ते करू शकतो की नाही, आपण किती करू शकतो, हे बघणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं सर्व करिअर याच परीक्षेवर अवलंबून आहे हा विचार सध्या तरी दूरच ठेवा. कारण करिअर हे परीक्षेतील यशापेक्षा प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कार्यांवर अवलंबून असते, हे नक्कीच लक्षात असू दे, है ना. जसं भविष्यात तुम्ही म्हणजे तुम्हाला समजा आजपासून बरेच डिसिजन घेता की मला CA बनायचंय, है ना, मला तर IPS अधिकारी बनायचंय, मला PSI बनायचंय, मला तर पोलीस कॉन्स्टेबल बनायचंय, मला आर्मीमध्ये जायचंय, है ना, ही तयारी करतात. आणि आज आतापासूनच हे डिसिजन्स घेतात की नाही मला बोर्डात जर 99-95% मिळाले तरच मी NDA ची एक्झाम देऊ शकतो, है ना, असं बऱ्याच मुलांच्या मनात असतं. पण हे सगळं किती खरं आहे हे तुम्हाला माहिती आहे का. हे सगळं किती प्रॅक्टिकली जे मुलं 70-80-90% मिळवतात हे सगळेच चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करता का हे तुम्हाला माहिती आहे का. हे तुम्ही तुमच्या टीचरांना विचारा. मला जर ही एक्झाम द्यायची आहे, मला जर नीट द्यायची आहे, मला CET द्यायची आहे, ही CET नीट देताना मला काय गरजेचं आहे हे बघणं पहिले आवश्यक आहे. ठीक आहे, या पुढची माहिती मॅडम देतील. मी एक शेवटचे 5 मिनिटं घेणार आहे, अजिबात जास्त वेळ नाही.
बरं मला एक सांगा, तुमचे करिअर तुम्ही ठरवलेत का? अरे वा, छान. मग किती लोक डॉक्टर्स आहेत तिथे आता पुढे? कोणीच नाही. 1 2 3 4. हळू हळू तुम्ही विचार करत डॉक्टर होताय का? असे 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 करू का नको, करू का नको. ठीक आहे. किती लोक इंजिनियर आहे? सीए, वकील, टीचर, शेतकरी. बर मला एक सांगा, कोणीतरी एकच उठा, कोणीतरी एक मला उत्तर देणार आहे की सायन्स चांगलं की आर्ट्स चांगलं की कॉमर्स चांगलं? सायन्स चांगलं. ओके. मोठ्यांचं पण हेच म्हणणं आहे का सायन्स चांगलं? तुम्ही मोठे थोडीच आहे. बरं, ही डिव्हिजन का झाली आहे हे आधी आपण लक्षात घेऊ. हा, सायन्सला खूप जास्त आपण म्हणतो ना इंटेलेक्च्युअली खूप जास्त ॲबिलिटीज लागतात, म्हणून सायन्सला मार्क खूप लागतात, म्हणून सायन्सला वरच्या स्तरावर घेऊन ठेवलं होतं. ठीक आहे. कॉमर्सला गणित आहेत खूप, म्हणून तिथे गणिताची ॲबिलिटी खूप लागते, म्हणून कॉमर्स त्यावेळेस त्यातल्या त्यात नंतरच्या मार्कलिस्टला कॉमर्स जायचे. आणि आर्ट्स हे सगळेजण अभ्यास करू शकता, म्हणून ते सगळ्यांना अवेलेबल होतं. पण मग याचा अर्थ असा होतो का की सायन्सच खूप चांगलं आहे? आणि तसं असतं तर आज आम्ही इथे स्टेजवर नसतो. कारण मी केलाय BHMS मेडिकल, त्याच्यानंतर मी शिकलीये MA क्लिनिकल सायकोलॉजी, म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स इन क्लिनिकल सायकोलॉजी. सर आहे BA MA MPhil. ठीक आहे. अनुष्का आहे MA. मग जर आर्ट्स चांगलं नाही तर 3 स्टेजवर काय करता MA वाले? 3ही ब्रांचेस इक्वल आहेत. काय पाहिजे? आपल्यामध्ये स्किल पाहिजे. तुम्ही सायन्स करा, सायन्स करा, तुम्ही आर्ट्स करा किंवा तुम्ही कॉमर्स करा, तुमच्यातल्या स्किल्स जास्त डेव्हलप करा. मी करिअर गायडन्सची टेस्ट करते तेव्हा मुलं जेव्हा माझ्याकडे येतात आणि मी त्यांना म्हणते की तुम्ही काय करिअर करणार आहे, तर आत्ताच्या मुलांचा प्रॉब्लेम असा होतोय, ते मला पहिला प्रश्न विचारतात, मॅडम स्कोप कशात आहे? स्कोप म्हणजे नक्की काय? स्कोप सगळीकडे. हा, दुसरा प्रश्न असतो, पैसे कशात चांगले मिळतात? हो, बिनधास्त पिढी एकदम डायरेक्ट विचारतात, पैसे कशात चांगले मिळतात, मग आम्ही ते करतो. तर तुमच्यामध्ये जर ती एबिलिटी असेल, तुमच्यामध्ये जर ते स्किल्स असतील, तर तुम्हाला पैसे कुठल्याही व्यवसायात मिळणार आहे किंवा कुठल्याही नोकरीमध्ये मिळणार आहे. तर आपलं काम काय आहे की मला जे आवडतं, जे मी दिवस रात्र वर्षभर करू शकते किंवा करू शकतो एकदम न थकता प्रामाणिकपणे, तर मी तो व्यवसाय किंवा तो नोकरी करावी किंवा तो करिअर निवडावा आणि आपोआप माझ्याकडे सक्सेस, पैसे, नाव सगळं येणार आहे. तर तुम्ही तर पहिले हे आयडेंटिफाय करा की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. ठीक आहे. आता आम्ही जनरली काय करतो, करिअर गायडन्सची टेस्ट करतो आणि त्याच्यानंतर 3 ज्या गोष्टी येतात त्याचे 15-15 दिवस जाऊन ऑब्झर्वेशन करायला लावतो. आता तुमच्या जर मनात येत असेल खरंच की मला CA करायचंय आणि तुमच्या ओळखीचं कोणी CA असेल, तर 15 दिवस ते CA बरोबर जाऊन बसा आणि बघा CA करतो काय नक्की. ठीक आहे. मला डॉक्टर व्हायचं खूप ग्लॅमर वाटतं त्या व्यवसायामध्ये, पण तुम्ही जाऊन बसा 15 दिवस 20 दिवस डॉक्टरांकडे तुमच्या फॅमिली आणि बघा काय करतायत ते. रक्त बघून जर मी चक्कर येऊन पडले किंवा पडलो तर मी होईल का डॉक्टर? नाही होणार. तर त्या व्यवसायाची आधी नीट माहिती घ्या, मला नक्की ते करता येणार आहे का ते बघा. जसं सर बोलले की माझी ती ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी आहे का हे बघा. आता हा सल्ला फक्त मुलांना नाहीये, ती इथे बसलेल्या सगळ्या पालकांना आहे, जे बघताय त्याही सगळ्या पालकांना आहे की उगाच फोर्स करण्यापेक्षा लक्षात घ्या की आपल्या पाल्याची आवड काय आहे. नुसती आवड बघितली जात नाही, कारण आवड तर सगळ्यांना हिरो हिरोईन स्पोर्ट्स असेच असते, पण आपली ती ॲबिलिटी आहे का, कॅपॅसिटी आहे का ते बघा. स्कोप आपण निर्माण करायचा असतो. ठीक आहे. आता माझ्या घरामध्ये, माझ्या पिढीमध्ये, आता त्यावेळेस विषयच असा होता की आई वडील झाल्या का 12वी, जा डॉक्टर, जा इंजिनियर, मुलगी आहे करा डॉक्टर, मुलगा आहे करा इंजिनियर. असं करत करत माझ्या पिढीमध्ये, माझ्या घरामध्ये सासरी 10 ते 12 डॉक्टर्स आहे आम्ही.
आणि आमच्या नंतरच्या पिढी म्हणजे माझे मुलगा, माझे पुतणे, भाचे, भाच्या एकही डॉक्टर व्हायला तयार नाही आता आमच्या लाईफस्टाईल बघून, की हे सततच बाहेर आहे किंवा सततच काहीतरी काहीतरी करताय आणि वेळच मिळत नाहीये. तर एकही मुलगा मुलगी आमची आता डॉक्टर व्हायला तयार नाही, इंजिनियर झाले. माझा स्वतःचा एकुलता एक मुलगा आता डिझाईनला आहे अहमदाबादला. नाही व्हायचंय मला डॉक्टर, मी डिझाईन करणार आहे. आम्ही म्हटलं कर, तुला जे आवडेल ते कर, पण मग मेहनत खूप करतोय. आता मी इथे बसली होती, थोड्या वेळ आधी मी मोबाईल उघडला, कोणी ऑब्झर्व केलं माहित नाही, त्याचाच मेसेज होता. त्याने इंटर्नशिप कंप्लीट केली, त्याचं सर्टिफिकेट पाठवलंय आणि त्याच्यात खूप छान रिमार्क्स मिळालेत त्याला. मग मला खूप छान वाटलं. का तर तो जे करतोय तो ते एन्जॉय करतोय, म्हणून त्याचा परफॉर्मन्स खूप छान आहे. मी जे करतेय किंवा मी जे केलंय ते मी एन्जॉय करते आणि म्हणून आज मी चांगलं परफॉर्म करू शकतेय. त्याच्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करा की म्हणजे तुम्ही ओळखा की तुम्हाला काय करण्यात मजा पण येणार आहे आणि पैसे पण मिळणार आहे. ठीक आहे, असं समजू नका की ही ब्रांच चांगली आहे, ही चांगली नाही आहे, ह्याच्यातच स्कोप आहे, इथेच पैसा, असं काहीच नसतं. तुम्ही फक्त 100% काम करा, 100% आतापासून अभ्यासातल्या कन्सेप्ट क्लिअर करा, एकदम आपण 100% डेडिकेशन, मेहनत करा आणि ओळखा फक्त आपल्यातल्या स्किल काय. मी आई वडिलांनाही तेच सांगेन की कुठल्याही गोष्टी ढकलायला किंवा लोकांचं ऐकून करण्यापेक्षा आपल्या पाल्यात काय आहे ना ते ओळखायला बघा आणि त्यांना सपोर्ट करा की ते जे करायला बघताय. थँक्यू. धन्यवाद मॅडम. सरांनी आणि मॅडमने अतिशय सुंदर असं लेक्चर आपल्याला दिलेलं आहे. लेक्चरमध्ये काही गोष्टी त्यांनी अतिशय तुमच्याविषयी चांगल्या सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस सर लेक्चर देत होते त्यावेळेस मॅडम स्टेजवरच बोलत होते की नेमकं विद्यार्थ्यांना लेक्चरची गरज आहे की आपल्याला एवढे फ्रेश विद्यार्थी दिसतात आणि रांचो लेवलचे हे विद्यार्थी आहेत. मॅडम त्याचं कारणच असं आहे की आमच्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि सुपरवायझर साहेब हे त्यांना नेहमी हसत खेळत शिक्षण देण्यावर भर देत असतात. दर शनिवारी आमचा हा उपक्रमशील शनिवार असतो, दप्तरमुक्त शनिवार असतो. आमच्या शिक्षकांमध्ये नुसते शिक्षक नाही आहेत, काही योग गुरु आहेत, कोणी ओम शांती आहे, कोणी योगा तज्ज्ञ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्यांच्या परीने त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतं, त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतं. म्हणून आमचे विद्यार्थी शाळेत हे 4 भिंतीतलं शिक्षण घेत नाही, हे अतिशय उपक्रमशील शिक्षण, नवीन शिक्षण प्रणालीवर, मूल्यवर्धित शिक्षणावर आधारित शिक्षण घेत असतात आणि त्यामुळे ते नेहमी टेन्शन फ्री असतात, बिनधास्त उत्तरं देतात, कोणीही असो. तुमच्यासारखे असे वेगळे लेक्चर्स आमच्याकडे आम्ही अटेंड करत असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या आम्ही दबावात न ठेवता, आता त्यांनी ते सकाळी जेवण करून आले तरी तुम्हाला म्हणतात आम्ही जेवण केलेलं नाही, म्हणजे कदाचित वाटलं असेल आम्हाला जेवणाची व्यवस्था आहे का काय, ही आधी द्या. बरोबर आहे की, पण नाही, इथं फक्त तुम्हाला पोट हे मनाने भरायचंय. तुमचे चांगले विचार तुमच्यापर्यंत, त्यांचे चांगले विचार तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील हे होतं. त्याच्यामुळे अतिशय छान पद्धतीने तुम्ही उत्तरं दिले, त्यांनाही आनंद वाटला, रिस्पॉन्स भेटत होता, म्हणून खूप सुंदर आणि न बोर होता. फक्त बसायला तुम्हाला खुर्च्या नसल्यामुळे किंवा बेंच नसल्यामुळे तुम्ही जाम झाला, नाही तर अजून 1 तास बसले असाल, पण आता आम्हाला बसवायचं नाही. सर आभार मानतो. हां कोणाला? बरं, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मॅडम सरांना? हां या इकडे या, कारण माईक तिकडे येणार नाही. हा ॲक्टिव्ह विद्यार्थी आहे आमच्या शाळेचा, त्याला काही विचारल्याशिवाय शांत बसणारच नाही तो आलेल्या पाहुण्यांना. चला या. प्रश्न कुशल सरांना आहे. सर, मुलांना लहान असताना त्यांचे खूप गोल्स बदलत असतात, ओके, मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ओके, सो बघा, आपण म्हणतो ना की मन चंचल असतं, है ना. सो काय होतं की जनरली आपण 10वी पर्यंत आपले ना गोल खूप शिफ्ट होत असतात. का? त्याचं एक कारण आहे. आपल्या आजूबाजूचे लोक म्हणतात की अरे तू जर डॉक्टर बनला तर तुला खूप पैसा आहे, स्वतःच हॉस्पिटल असेल, तर आपलं मन काय म्हणतं, अरे चला डॉक्टर बनून बघू, है ना. नंतर म्हणतात अरे तू आर्मीत जा, पोलीसमध्ये जा, अरे किती रिस्पेक्ट असतं समाजामध्ये, लोक घाबरतात, एक दर्रा असतो, एक दबाव असतो, है ना. याच्याकडे मन अट्रॅक्ट होतं. हे जे मनाची जी चंचलता आहे ही एका वयापर्यंत असते, है ना. आपण जे म्हणतो की टीनेज, हे टीनेज पर्यंत जोपर्यंत आपण आहोत ना, आपली मनाची चंचलता चालू असते. सो हे कधी कन्फर्म होतं? त्यामुळेच मी आधी म्हटलं की जोपर्यंत तुम्ही बोर्डाची एक्झाम देत आहात तोपर्यंत असं म्हणून चला की मला फक्त आता एक्झाम द्यायची, ती चांगल्या मार्कांनी पास करायची आहे. कुठलंही सध्या तरी असं गोल सेट करू नका की जे तुमच्या
आवाक्याच्या किंवा जे तुमच्या आपण म्हणू की लिमिटच्या बाहेर आहे. ठीक आहे. सो ही जी चंचलता हीच अवॉइड करण्यासाठी ही सजेशन दिलं जातं. सर पण मी आजपर्यंत अजून असं काहीच अनुभवलेलं नाही, कारण की मी सुद्धा आतापर्यंत गोल बदलत आलेलो आहे. ठीक आहे. आणि मी अजून सुद्धा सेट नाही आहे. मी आत्ता तरी ठरवलं की मी इंजिनियर होणार आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. पण मला असं वाटतं की ते बेस्ट नाही. सो हे बघणं आवश्यक आहे की मग ते जर बेस्ट नाहीये किंवा त्याच्यात काय असेल जे तुला आवडत नाहीये, मग तुला काय आवडतंय किंवा कुठे तुझं मन चांगलं रमतंय किंवा कुठली अशी फील्ड आहे की जी तुला आवडतंय, याच्यासाठी जे आजूबाजूला तुझे टीचर्स आहेत त्यांना विचारणं आवश्यक, सक्सेस देऊ शकता हे बघणं आवश्यक. अजून एक की बरेच जण म्हणतात, म्हणजे जे लेक्चर देतात मोटिवेशनल, ते सुद्धा म्हणतात की अभ्यास करण्यासाठी जे माइंड ते सेट वाढवण्यासाठी म्युझिक ऐकले पाहिजे असं म्हणतात. याच्यावर तुमचं काय म्हणणं? मी म्हणेन की बघा, मी म्हटलं की तुम्हाला स्वतःला आराम देणं गरजेचं आहे. ड्युरिंग ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त अभ्यास करता किंवा खूप जास्त थकलेले असता, शरीराला आराम. मग हा जो आराम म्हणजे काय की एक प्रकारचं रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. रिलॅक्सेशन मग ते बऱ्याचदा म्युझिक मधून पण मिळतं. ज्यावेळेस तुम्ही म्युझिक टोन्स ऐकताना त्यावेळेस तुम्हाला असं एक गाणं किती मस्त आहे, किती भारी वाटतं, खूप एनर्जेटिक वाटतं, खूप सुदिंग, खूप काम वाटतं. म्युझिक इज अ थेरपी. ठीक आहे. ज्याप्रमाणे आपल्याला गेम खेळून चांगलं वाटतं, तसंच म्युझिक इज ऑल्सो आर्ट थेरपी. सो याच्यातून काय होतं की ज्यावेळेस आपण म्युझिक ऐकतो त्यावेळेस आपला माइंड काम, रिलॅक्स, पीसफुल हे आपण एक्सपिरियन्स करतो. असे कोणते म्युझिक असू शकतं? सो इट्स डिपेंड ऑन युअर मूड, है ना. की तुम्हाला जर वाटलं की नाही आज कुठं असं एकदम कडक म्युझिक ऐकावं, झिंगाट ऐकावं, नाचावं त्याच्यावर, तर तुम्ही नाचू शकता. तुम्हाला वाटलं की आता खूप सॅड झालंय तर झिंगाट लावून द्या, नाचा त्याच्यावर, है ना. सो तुम्हाला जर वाटलं की नाही आता थोडंसं खूप हाय एनर्जी झाली आणि खूप जास्त रेस्टलेस माइंड, तर मग एक सूदिंग काम जे म्युझिक असतं, जे आपण म्हणतो नॉन इन्स्ट्रुमेंटल किंवा जे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ज्याच्यात काही गाणं नसतं, असे मेडिटेशन्स असतात, ते तुम्ही ऐकू शकता. आणि गोल कधीपासून सेट केले पाहिजे आपण आपल्या आयुष्यात? गोल्स बघा, मी म्हणेन की जर तुम्ही 10वी पास होता आहात आणि तुम्ही पुढे चालला आहात तर तुमचे काही गोल्स सेट असावे. पण काही म्हणजे एकच असावा का, तर नाही. तर एक गोल सोबत भरपूर सारे ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल असावे. माझं असं म्हणणं आहे की माझ्या तर काही नाही झालं, म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही बनवू शकलो, तर मी पॉलिटिक्स चॉईस करणार आहे. याच्यावर तुमचं काय म्हणणं? मी म्हणेन की त्यासाठी तुला खोटं बोलता येतं का? भरभरून. मग तुझी चॉईस, तू पॉलिटिक्स मध्ये जाऊ शकतो. पण मी खोटं बोलणार नाही पॉलिटिक्स मध्ये गेल्यावर. हे म्हणून मी पदावर येण्यासाठी बोलू शकतो, पण जे मी जे जनतेला जे अनाउन्समेंट करणार आहे, मी जे करणार आहे ते मी त्यांना पूर्ण करून दाखवेन. मी माझं काम एकदम व्यवस्थित करेन. थँक्यू सो मच. असे छान क्वेश्चन विचारले पाहिजे सर्वांनी. हा, शिक्षकांना काही क्वेश्चन आहेत का? त्यांचं विचारणे असे छान क्वेश्चन विचारले पाहिजे. प्रयागने छान विचारले, नाही तर मग मॅडम डिप्रेशन विषयी सांगत होत्या आणि त्यामध्येच म्हटल्या की ब्रेकअपचा विषय काढला, सर्व जोरात ओरडले. हा तुमचा विषयच नाही या वयातला, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही रिस्पॉन्स द्यायलाच नको होता. बरोबर आहे की नाही? तिथपर्यंत जायचंच नाही. असे महत्त्वाचे क्वेश्चन विचारायचे. त्यासाठीच तर हे सर्व लेक्चर तुमच्यासाठी होतं. आता छोटेखानी 2-3 सत्कार राहिलेत पत्रकार बांधवांचे. उमेश दादांचा सत्कार सन्मानने आपले प्राचार्य करतील, बुके देऊन. घ्या सर पटपट. त्यानंतर आपले यूट्यूबचे सर, मला नावं माहीत नाही सर्वांचे. दादा चला पटापट बुके द्या. विशाल बच्चा, नेहमीच आपल्या शाळेवर ज्यांचं प्रेम आहे, प्रत्येक कार्यक्रम असला तरी स्वतःचं काम सोडून ते इथे येतात. अतिशय सुंदर असा यूट्यूबला ते मेसेज टाकतात, बातमी टाकतात, पूर्ण जायखेडा चॅनलवर ते प्रसारित करतात. असे उमेश दादा, नंतर विशाल दादा यांचाही सत्कार आपल्या शाळेचे सन्माननीय प्राचार्य करतील. त्यानंतर यूट्यूबचे मेंबर दोघं. चला चला, हा तुमचा घ्या सर. नाही घ्या पटकन द्या, पटकन, वेळ जातोय, मुलं जाम झाले.